नमस्कार. मी सुमित. मराठी साहित्य विश्व आणि प्रणिधी फाउंडेशन आयोजित आजच्या गप्पांच्या सत्रामध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजचा आपला गप्पांचा विषय आहे तो म्हणजे शिक्षण. मित्रांनो, शिक्षणाचे महत्त्वाचे घटक असणारे ते म्हणजे आपले पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र या सर्वांशी आम्ही आज संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. माझ्यासोबत माझी मैत्रीण सोनम सुद्धा आहे. येस, हॅलो. तर आजच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपल्या आजच्या विषयाची ओळख तर सुमितनं करून दिलीच आहे, पण तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की तरुण आहेत आणि शिक्षण या विषयावर बोलायला निघाले आहेत, तर त्यासाठी मी आमची काही ओळख करून तुम्हाला देते. आम्ही साताऱ्यात सुगत लर्निंग सेंटर या नावाने गणित आणि विज्ञान या विषयामध्ये काम करणारे एक सेंटर चालवतो. आणि मग आता गणित आणि विज्ञान हेच विषय का घ्यायचे, तर आम्ही जेव्हा पुण्यात होतो तेव्हा मला एक फेलोशिप मिळाली होती. सायन्स एज्युकेशन इनिशिएटिव्ह या नावाने ती फेलोशिप होती. त्या फेलोशिप अंतर्गत आम्ही करायचो काय, तर आम्हाला मी पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जाऊन आम्ही गणित आणि विज्ञान हे विषय शिकवायचो. ह्या शाळा लो इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडमधून येणारी मुलं होती ही, आणि एक वर्ग आमच्या अंडर दिला जायचा, ज्या पूर्ण वर्गाचं वर्षभराचं गणित आणि विज्ञान आम्ही त्या मुलांना व्यवस्थित शिकवायचो. आणि तो एक ट्रिगर पॉईंट ठरला की आपण पुढे जाऊन पण गणित आणि विज्ञान या विषयामध्ये काम करूयात. आणि त्याच हेतून आम्ही साताऱ्यात देखील ते काम करतो आहोत, गणित आणि विज्ञान चांगल्या प्रकारे शिकवण्यासाठी. त्याचशिवाय आम्ही साहित्यवेल नावाचं एक वाचनालय चालवतो लहान मुलांसाठी. आणि मला वाटतं की आमची ओळख आता पुरेशी झालेली आहे आणि आपण आपल्या मुख्य विषयाकडे यायला सुरुवात करूया. ओके. आणि आमच्याबद्दल तुम्हाला काही जाणून घ्यायचंच असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही नंतर आमची माहिती देणारी एक लिंक पाठवून देऊ. त्या लिंकवर तुम्ही जरी गेलात तरी तुम्हाला तिथून व्यवस्थित आमच्याबद्दलची माहिती आणखी मिळू शकेल. तर मित्रांनो, सुरुवातीलाच काही डिस्क्लेमर आपण देतो, तशा प्रकारचा डिस्क्लेमर मी देण्याचा प्रयत्न करेन. एकतर या चर्चासत्रात आम्ही जी काही मते मांडणार आहोत ती आमची मतं आहेत. आम्हाला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, आमच्या अभ्यासातून ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, आम्हाला वाटतं की हे महत्त्वाचं आहे, हे मुलांपर्यंत, पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे, ती मतं आम्ही इथं मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आमचं वय पण कमी आहे, आमचा अनुभव सुद्धा कमी आहे, त्यामुळे आमच्या मांडणीमध्ये जर काही चुका राहिलेल्या असतील, आमच्या मांडणीमध्ये काही सुधारणा तुम्हाला सांगायच्या असतील तर नक्की जरूर कळवा आम्हाला. कारण आम्हाला सुद्धा प्रगतीसाठी, आम्हाला सुद्धा पुढे जाण्यासाठी या सूचना, ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्यात सोबत आणखी एक डिस्क्लेमरचा महत्त्वाचा पार्ट की सुरुवातीची एक 10 मिनिटं साधारण डिस्कशनची आम्ही काय करणार आहोत, तर शिक्षण या विषयाची थोडीशी एक फिलॉसॉफिकल चर्चा करणार आहोत. मुख्यतः शिक्षक आणि पालक यांना डोळ्यासमोर ठेवून केली गेलेली ही चर्चा असणार आहे. पण बाकी उरलेला वेळ मात्र, म्हणजे जवळपास आपला 1 तासाचा सेशन आहे, त्यातली 10 ते 15 मिनिटं सोडली तर बाकी उरलेला पूर्ण वेळ आम्ही करणार काय आहोत, तर जी काही कौशल्य आम्ही सांगणार आहोत मुलांच्या विकासासाठी, पालकांच्या विकासासाठी, शिक्षकांच्या विकासासाठी कोणती कौशल्य गरजेची आहेत, ती कौशल्ये आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. शिवाय ती कौशल्य आम्ही कशा प्रकारे इम्प्लिमेंट करतो ते आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. आणि हे करत असतानाच तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या शंका असतील, आमच्या कामावर तुमची काही टिप्पणी असेल, आमच्यात काही चुका तुम्ही दाखवणार असाल, तर त्या सगळ्यांबद्दलच्या आपण गप्पा मारणार आहोत. ठीक आहे. तर मग आपण सुरुवात करूयात. पहिला जो आपला मुद्दा असणार आहे तो म्हणजे कौशल्य. सुरुवातीची आपली मुद्दा काय आहे, कौशल्य. आणि त्याच्याही आधी आपण येणार आहोत शिक्षण या मूळ संकल्पनेकडे. ठीक. तर शिक्षण म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर शिक्षणाच्या अनेक व्याख्या झालेल्या आहेत, त्या व्याख्यांमध्ये नको आपण पडायला. आपण काय करूया, शिक्षणाचे हेतू काय असतात याच्याकडे जाऊया. ठीक आहे. तर मग शिक्षणाचे काय हेतू आहे, तर मी साधारण ऑब्झर्वेशन, साधारण माझी माहिती, माझा अभ्यास यातून मी सांगतो. पहिला एक हेतू असतो आपल्या शिक्षणामध्ये, म्हणजे जो सगळ्यांचा बऱ्याचदा असतो, तो म्हणजे उदरनिर्वाह. माझं पोट पाणी कसं चालणार, मला नोकरी कशी मिळणार, माझं आयुष्य पुढचं मला चालवायचं, त्याच्यासाठी मला पैसा लागतो, तो पैसा मिळवण्यासाठीचं एक साधन म्हणजे शिक्षण. बरोबर. असा एक मुद्दा आपला असतो. बरोबर ना सोनम? Yes. तर हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा असतो की आपल्या आसपासच्या जगात आपण जेव्हा जगतोय तेव्हा ते जगण्यासाठी लागणारे जे व्यवहार ज्ञान आहे ते व्यवहार ज्ञान आपल्याला मिळावं. बरोबर आहे. व्यवहार ज्ञानासाठी पण आपण शिक्षण घेतो, आसपासच्या समाजामध्ये वावरण्यासाठीची एक पूर्वतयारी म्हणून आपण शिक्षणाकडे पाहत असतो. हा एक शिक्षणाचा दुसरा हेतू आम्हाला दिसतो. त्यानंतर शिक्षणाचा आणखी एक हेतू आम्हाला असा दिसतो, ते म्हणजे की आपल्या मनाचा विकास करणं. आपल्या मनाचा विकास करणं. डॉक्टर आंबेडकरांचं एक वाक्य आहे, तुला माहिती असेल, की
द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स इज नथिंग बट द डेव्हलपमेंट ऑफ माइंड और कल्टिवेशन ऑफ माइंड, अशा प्रकारचं त्यांनी एक वाक्य म्हटलंय. म्हणजे काय, तर मनाचा विकास. कशाचा विकास? मनाचा विकास. हे काय आहे? मानवी अस्तित्वाचं अंतिम ध्येय आहे असं ते म्हणतात. म्हणजे बघा किती महत्वाची मांडणी आहे. ठीक आहे. सो ही एक महत्वाची गोष्ट. त्यानंतर आणखी एक शिक्षणाचा आम्हाला हेतू दिसतो, तो म्हणजे की माणूस संवेदनशील झाला पाहिजे. बरोबर आहे. आपल्या आसपासच्या घडणाऱ्या गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ की तुम्हाला आठवत असेल, बऱ्याच जणांना माहिती असेल, पाखऱ्या नावाचा एक धडा होता आपल्याला. तर त्या तशा प्रकारचे जे धडे होते, ज्याच्यातून आपल्याला प्राणीमात्रांविषयी प्रेम वाटायचं, ज्याच्यातून आपल्या वेगवेगळ्या भावनांना हात घातला जायचा, असे धडे का बरं शिक्षणात टाकले असतील? त्याचं कारण असं आहे की शिक्षण जे असतं त्याच्यामधून संवेदनशील माणूस घडावा, अशी शिक्षण देणाऱ्याची अपेक्षा असते, अशी आपल्या समाजाची अपेक्षा असते. ठीक आहे. तर हे 4 महत्वाचे मुद्दे. आणि सोबत आणखी एक, फक्त शिक्षण घ्यायचं आहे, मला शिकायला आवडतं म्हणून मी शिक्षण घेणार आहे. म्हणजे शिक्षणासाठी शिक्षण हा एक आणखी महत्वाचा शिक्षणाचा बरोबर. हेतू असतो. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे आता समजा तू गणित का शिकते सोनम? तुला का गणित आवडतं म्हणून शिकते, की काहीतरी नोकरी मिळवायची म्हणून शिकते? दोन्ही उद्देश आहेत त्याच्यामध्ये, पण आवड म्हणून सुरुवात जास्त झाली आणि मग आपण पुढचा विचार नोकरी आणि त्याच्यातून पैसा हा एक त्याच्यातला एक आउटकम म्हणून मी त्याच्याकडे पाहते. ओके ओके. पण महत्वाचा मी हाच मुद्दा सांगतो की तुम्हाला जर आवड म्हणून तुम्ही शिकत असाल, शिक्षणास मला ते आवडतं, मला त्याच्यात मजा येते, ते केलं की माझा वेळ कसा जातो ते मला कळत नाही, मस्तपैकी माझा खूप काम होत राहतं आणि दिवस माझा आनंदात जातो, म्हणून मी शिकतो, हा शिक्षणाचा एक भाग झाला. ठीक आहे. जसे आपण एक 4-5 महत्वाचे शिक्षणाचे हेतू पाहिलेले आहेत. ठीक आहे. तर आता मग पुढचा मुद्दा माझा असा असणार आहे की शिक्षणाचे जर आपण हे 4-5 हेतू पाहिलेले आहेत, तर या सगळ्यातून अपेक्षित काय असतं? हे शिक्षणाचे 4 हेतू साध्य झाले, ठीक आहे. पण या सगळ्यातून एकूणात फायनल आउटपुट काय पाहिजे? तर एकूण समाजातल्या प्रत्येक घटकाचा, म्हणजे काय, तर विद्यार्थी आहे, पालक आहे, अशा प्रत्येकाचा, त्या विद्यार्थ्याचा एक इंडिव्हिज्युअली विकास होत राहिला तर काय होईल? तर एकूण समाजाचा विकास. बरोबर आहे ना? म्हणजे मी मगाशी म्हटलं की मानवी मनाचा विकास. बरोबर आहे. जर त्या एका व्यक्तीचा विकास होत राहिला तर अशा अनेक व्यक्तींचा विकास म्हणजेच एकूण समाजाचा विकास, हे शिक्षणाचं एक महत्वाचं समाजाच्या दृष्टीनं, सरकारच्या दृष्टीनं, स्टेटच्या दृष्टीनं असणारं ध्येय असतं. बरोबर आहे. तर मग आजच्या शिक्षणाचं काय? आजच्या शिक्षणाचे हेतू काय? तुला काय वाटतात सोनम? आज आता मी एवढी चर्चा केली, 4-5 हेतू वगैरे सांगितले, काहीतरी फिलॉसॉफिकल बोललो भरपूर. तर आज आपल्याला हेतू काय दिसत आहेत पालकांच्या समोर, विद्यार्थ्यांच्या समोर? खरं तर आज आपण शिक्षणाचा हेतू म्हणून जेव्हा पाहायला लागतो तेव्हा आपला पटकन विचार हाच होतो की उदरनिर्वाह, म्हणजे मला नोकरी मिळणारं शिक्षण कसं भेटेल किंवा माझ्या गरजा भागणारं शिक्षण मला कसं भेटेल. आणि हा विचार करताना पण आपल्या डोळ्यासमोर कोणते पर्याय उभे राहतात तर 12वी नंतर करण्यासाठीचे, तर इंजिनिअरिंग, मेडिकल आणि स्पर्धा परीक्षा या दृष्टीने आपण विचार करतो. खरं तर हे काही चुकीचं नाहीये किंवा ह्याच्यामध्ये काही दोष देण्यासारखं पण काही नाहीये. पण जेव्हा आपण समाज म्हणून विचार करतो तेव्हा आपण फक्त याच पर्यायांवर निर्भर राहायला हवं का? ह्याच्यापेक्षा आणखीन काही वेगळा विचार करायला हवा का? शिवाय या या सगळ्या गोष्टींमधून देखील आपल्याला जेव्हा शिक्षण मिळतं तेव्हा हे शिक्षण पुरेसं आहे का? म्हणजे दर्जा बरोबर. योग्य आहे का बरोबर आपला? आहे. याचाही आपल्याला विचार करायला पाहिजे. अगदीच अगदीच. याच्याशी संबंधित आणखी एक मला जस्ट आठवलं म्हणून सोनम तोडतोय मी तुला, की तुम्ही बघितलं तर शिक्षण आपला उदरनिर्वाह होऊन राहिलाय आणि त्याच्याने आपले तात्कालिक प्रश्न सुटतात. तात्कालिक म्हणजे कुठले? की माझा पैशाचा प्रश्न सुटतो, माझ्या आयुष्याच्या जगण्याचा प्रश्न सुटतो आहे, जर मी फक्त शिक्षणाकडे पोटाचा प्रश्न म्हणून पाहिलं तर. पण एक मी लेख वाचला होता, म्हणजे एक 2-3 लेख वाचले होते असे, की साधारण आपण पाहतो की 90-91 साली ग्लोबलायझेशनची सुरुवात झाली, उदारीकरणाची सुरुवात झाली आणि त्या आसपास आपल्याकडून 80-90च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात लोक परदेशी जायला लागले. आयटी कंपन्यांची बूम आली, मोठ्या प्रमाणात कम्प्युटराइज्ड सगळी इंडस्ट्री व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या नोकऱ्या निर्माण झाल्या, त्यांचे पॅकेजेस मोठे असायला लागले नोकरीचे. बरोबर आहे. तर हे सगळं चालू होतं. पण आज 20-25 वर्षांनी, साधारण 30 वर्षांनी ती लोक मागं वळून पाहतायत तेव्हा ते काही कन्सर्न जाहीर करतायत. तर काय लेखात ते म्हटलेले होते एका ठिकाणी, की आम्ही हे शिकलेलो आहोत, आम्ही सगळ्या प्रकारे आम्हाला नोकऱ्या चांगल्या मिळाल्या, पॅकेजेस आम्ही खूप सारे 20-20 लाखाचे पॅकेजेस आम्हाला मिळाले, पण प्रश्न असा उरला की मूल्यात्मक शिक्षण आम्हाला मिळालं नाही. आमचं मूल्यांकडे लक्ष राहिलं नाही आणि मग मूल्यांकडे लक्ष राहिलं नाही म्हणून त्यांना काय तोटा वाटतो? ते म्हणतात की झाली की आमची प्रगती, आमचं खूप मोठं देश घडला, आमचं वैयक्तिक आयुष्य मोठं घडलं, आमची कुटुंब मोठी झाली, आमची मुलं मोठी झाली, पण
आज त्यांच्या मते समाजामध्ये तितकीशी संवेदनशीलता राहिली नाही. त्यांच्यामध्ये समाजात मूल्य राहिलेली नाहीये आणि त्याच्यामुळं होतंय काय, तर त्यांच्या पुढच्या पिढ्या जगतील की राहतील हाच मुख्य प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. म्हणजे शिक्षणात मूल्य व्यवस्थेचा अभाव निर्माण झाला किंवा मूल्य व्यवस्थेचा अभाव आपण निर्माण केला. त्याच्यामुळं तिच्यामुळं आमच्या पुढच्या पिढ्यांवर परिणाम व्हायला लागले. म्हणजे आपले तात्कालिक छोटे प्रश्न सोडवता सोडवता आपण मोठे प्रश्न निर्माण करून ठेवले, जेव्हा आपण फक्त शिक्षणाकडे एक उदरनिर्वाह म्हणून पाहतो आहोत. सो हा एक मुद्दा मला वाटतं की महत्वाचा होता. आणि तू उदरनिर्वाहाबद्दल बरोबर. आणखी बोलत होतीस. तेच की कोणत्या आपल्या मनात येतात, तर म्हटलो आपण की इंजिनिअरिंग, मेडिकल आणि स्पर्धा परीक्षा, आणि मी याच्याबद्दल बोलत होते की त्या शिक्षणामधून मिळणारा दर्जा देखील आपल्याला काय पद्धतीचा दर्जा मिळतोय, किंवा आणखीन एक त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की याच्यातून जे शिक्षण मिळतंय ते आपल्याला नोकरीसाठी नक्की पुरेसं आहे का. कारण आपण आता जर पाहायला लागलो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन हे जे येऊ घातलं आहे भरपूर प्रमाणामध्ये, याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जे लो स्किल्स जॉब आहेत ते हळूहळू कमी होत आहेत. म्हणजे जी आपण असेंब्ली लाईन म्हणतो तिथं आधी भरपूर वर्कर काम करायचे, पण त्याच्यामध्ये आलेल्या आता ऑटोमेशनमुळे लोकांची गरज म्हणजे मॅनपॉवरची गरज कमी झालेली आहे, किंवा कॉम्प्युटर येत आहे त्याच्यामुळं मॅनपॉवरची गरज कमी व्हायला लागली आहे. म्हणजे लो स्किल्स जॉब जात आहेत. मग अशा वेळेला नक्की आपल्याला हवे असणारे हाय स्किल्स कोणते आहेत जे आपला जॉब पुरेसा ठेवू शकतात. आणि मग या हाय स्किल्सचा विचार आपण केव्हा करायला लागतो, तर साधारणतः जेव्हा आपण पदवीला जाणार असतो आणि आपण तिथून पुढे आपल्याला नोकरी लागणार आहे पदवी झाल्यानंतर, तेव्हा आपण या स्किल्स आणि ह्या गोष्टींबद्दल बोलायला लागतो, किंवा कॉलेजेसमध्ये अशी चर्चासत्र यायला लागतात, किंवा कोणीतरी येतं की तुम्हाला मी मार्गदर्शन करतो, तुम्ही स्किल्स कसे अक्वायर करायचे वगैरे. ह्या गोष्टी आपण खूप वेळा कॉलेजला गेल्यावर करायला लागतो. पण माझ्या म्हणजे आमच्या मताप्रमाणे मी असं म्हणू की हे स्किल्स आपण 8वी पासूनच घेऊ शकतो, स्वतःमध्ये अक्वायर करू शकतो, किंवा पालक शिक्षक मुलांमध्ये इम्प्लिमेंट करू शकतात त्या. बरोबर आहे. पण आपल्याकडे होतं काय, तर आपण 8वी ते 10वी म्हटलं की एकतर म्हणतो की लहान मुलं आहेत, किंवा मग आपला फोकस फक्त 10वीचा वर्ग ह्याच्यावर असतो. आणि त्याच्यात पण आपलं काय असतं की 10वी मध्ये मार्क कसे मिळवायचे, बरोबर, अभ्यास किती होतोय, आपण शिकतोय किती ह्याच्यापेक्षा. आणि आपण शिकताना पण म्हणतो की काय 11वी-12वीला गेल्यावर अभ्यास होतोच की इंजिनिअरिंग करायचं ना, मग अभ्यास 11वी-12वीला गेल्यावर. 10वीला काय पाहिजे तर मार्क्स पाहिजे. 10वी त्या मार्क्सचं काय असतं, त्या मार्क्सचं असतं की आपल्याला स्टेटस मिळतं. एक 10वीला किती 99% पडले, 100% पडले, पण त्याच्यामध्ये आपण अभ्यास या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, किंवा स्किल्स ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे मी गमतीनं असं म्हणेन की आपण मार्क्सवादी होतो. बरोबर. पण खरं तर या कौशल्यांची बांधणी करण्याची सुरुवात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक म्हणून आपण 8वी पासूनच करायला हवी. बरोबर आहे. मग आपण आता हळूहळू आपल्या त्या स्किल्सकडे येऊया. ठीक आहे. जस्ट अ मिनिट सोनम, मी रोखतो. आपला हा लाईव्ह डिस्कशनचा सेशन आहे. आम्ही सुरुवातीला आमची एक मोठी मांडणी केलेली, एक सलग 10-12 मिनिटाची. त्याच्यामध्ये आमचे काय मुद्दे आहेत ते आम्ही सांगायला सुरुवात केलेली आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील, आमच्या मतांबद्दल तुमचे काही कमेंट्स असतील, तर त्या तुम्ही मांडत राहा तुमच्या आपल्या मेसेज बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये. आपण त्या प्रश्नांचाही विचार करत राहू. आणि बोलता बोलता आमच्या गोष्टींना काही आम्हाला रेफरन्स द्यावेसे वाटले, काही लिंक्स द्याव्याशा वाटल्या, तर त्या लिंक्स देखील आम्ही आमच्या कमेंट्समध्ये देत राहू. त्या लिंक्स तुम्ही हे चॅट म्हणजे आपला हा जो काही चर्चा आहे ती झाल्यानंतर पाहू शकता. राईट. ओके. ऍट द एंड ही जी सगळी चर्चा होईल त्याच्यानंतर कमेंट बॉक्समध्ये आम्ही या सगळ्या लिंक्स देत राहूया. ओके. सो तू बोलत होती सोनम की कौशल्यांचा विकास होणं महत्वाचं आहे, आणि मोठ्या प्रमाणात आपण फक्त 10वीला काय करतो, मार्क्सवर फोकस करतो, आणि कौशल्यांचा विचार म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल बऱ्याचशा श्रोत्यांमध्ये की जेव्हा आपण पदवीला जातो तेव्हा सॉफ्ट स्किल्स वगैरे हे कोर्सेस आपल्याला मिळतात. बरोबर आहे. एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सेस असतात, आणि मग ते एक्स्ट्राच राहतात. बरोबर आहे. क्रेडिट्स खरंच आपण कसे मिळवतो ते आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. म्हणजे थोडक्यात होतं काय, तर एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सेसच्या नावाखाली महत्वाचे कोर्सेस जे आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं, कारण ते एक्स्ट्रा क्रेडिट्स आहेत आणि मुळात ते त्या वयामध्ये अक्वायर करण्याची गोष्ट पण नाही असं आमचं मत आहे. तर मग तू कौशल्यांबद्दल बोलत होती, तर कोणती कौशल्य तुझ्या मते महत्वाची वाटतात? आपण त्या कौशल्यांमध्येच आता जाणार आहोत. अगदी. तर मी पहिलं कौशल्य असं म्हणेन की सेल्फ लर्निंग. म्हणजे काय, तर लर्न टू लर्न. आणि आपण सध्या पाहतो की आपलं जे NEP आलं, शैक्षणिक धोरण जे आलं, त्याच्यामध्येही याच्यावर खूप जास्त भर दिला गेला होता की लर्न टू लर्न म्हणजे काय. तर विचार करत की आता आपण आपलं ग्रॅज्युएशन वगैरे झालं आणि आपण जेव्हा नोकरीला जातो त्यावेळेला आपण म्हणजे हे काय म्हणूयात की
लगेच परमनंट जॉब तर आपल्याला लागत नाही. आपण काही कंत्राटी पद्धतीनं म्हणजे काय म्हणतो आपण की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपल्याला जॉबला घेतलं जातं. 1 वर्षाचं, 6 महिन्याचं किंवा 3 वर्षांचं वगैरे आपलं कॉन्ट्रॅक्ट असतं मॅक्सिमम. तर हे कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करणं किंवा या कॉन्ट्रॅक्टमधून आलेल्या लोकांना परमनंट करणं ह्यासाठी कंपनी काहीतरी विचार करत असेल. मग कोणते लोक परमनंट होतात ह्याच्यामध्ये? तर जे आपला परफॉर्मन्स नीट ठेवू शकतात. आणि हा परफॉर्मन्स म्हणजे नक्की काय असतो? तर कंपनीचं तंत्रज्ञान रोज बदलते. कंपनीचा विचार करूयात किंवा इतर कोणताही, तुम्ही शिक्षक असा किंवा इतर कोणीही असा, किंवा डॉक्टर असा, तुमचं रोज तंत्रज्ञान बदलतंय, रोज नवीन प्रश्न येतात आणि ह्या प्रश्नांनुसार तुम्ही स्वतःला कसं मॉर्फ करताय, स्वतःला कसं बदलताय, स्वतःला कसं अडॅप्ट करताय, ह्या गोष्टी जर तुम्हाला नीट शिकता आल्या तर तुमचा जॉब कंटिन्यू होतो, पुढे जातो. मग अशा वेळेला काय होतं, एक उदाहरण घेऊ की समजा एखादी नवीन लँग्वेज, म्हणजे इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना माहिती असेल किंवा IT मध्ये करणाऱ्या लोकांना माहिती असेल की रोज नवीन लँग्वेजेस येतात आपल्या कॉम्प्युटर रिलेटेड. तर समजा एखादी नवीन लँग्वेज आली तर कंपनी तुम्हाला काय सांगेल की बाबा आपण ही लँग्वेज आता इथून पुढे आपल्या कामासाठी वापरणार आहोत. तर मग अशा वेळेला तुम्ही ती लँग्वेज शिकून घ्या, कारण ते ऑब्व्हियस आहे, वर्कर्सना ती लँग्वेज शिकावी लागणार आहे. तर कंपनी काय करेल, काही रेफरन्स बुक्स देईल तुम्हाला किंवा काही वेबसाईट सांगेल की किंवा युट्यूबचे चॅनल्स सांगेल की तिथे जाऊन तुम्ही शिका म्हणून. किंवा एखादं छोटं शॉर्ट टर्म वर्कशॉप घेतलं जाईल की शिका, हे वर्कशॉप आहे तुम्हाला 1 महिन्याचं 2 महिन्याचं फार हो, तर असं वर्कशॉप घेतलं जाईल आणि शिका म्हणून तुम्हाला सांगितलं जाईल. पण अशा वेळेला शिकण्याची जबाबदारी जी महत्वाची आहे ती त्या लर्नरची आहे, म्हणजे जो शिकतोय त्याची आहे. तिथे आपल्याला शाळेसारखं, कॉलेजसारखं शेजारी बसून शिकवणारं, अडलं तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करणारं कोणी असेलच असं नाही. अशा वेळेला महत्वाचं काय ठरतं, तर लर्न टू लर्न. हे शिकायचं कसं म्हणजेच लर्न टू लर्न. नॉलेज भरपूर सारं आहे आपल्या समोर, पण त्याच्यातलं आपल्याला हवं असलेलं घ्यायचं कसं, आणि ह्याच्यातूनच आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊ शकतो की रेफरन्सेस शोधण्याची सवय. किंवा जस्ट मिनिट, मी सोनम तुला एक अडवेन, आपण डिटेल बोलूयात. जस्ट एक 2-3 कमेंट्स आहेत. आमिर, सगळ्यांचे धन्यवाद, तुम्ही आमच्या मतांना पटतायत त्याबद्दल थँक्यू. आणि पटत नसतील तर ते पण आम्हाला सांगत राहा. जस्ट आमिर इनामदार यांचं एक 2 कमेंट्स आहेत आपल्याकडे. एक की करिअर समुपदेशन ऐवजी करिअर स्वातंत्र्य केंद्र गरजेचं. अर्थात अगदीच बरोबर आहे आमिर. करिअर समुपदेशन ऐवजी करिअर स्वातंत्र्य. तर मग हे समुपदेशन करायचं कोणाला, हाही प्रश्न उरतो की ते पालकांचं झालं पाहिजे की विद्यार्थ्यांचं झालं पाहिजे, इथूनच सुरुवात व्हायला हवी. तर बरोबर आहे, पण मी असं म्हणेन की वेगळं सेंटर काढण्याऐवजी करिअर समुपदेशनामध्ये पालकांचं समुपदेशन, शिक्षकांचं समुपदेशन करणं हे फार महत्वाचं आहे. फक्त विद्यार्थ्यांचं समुपदेशन हे करिअर समुपदेशनचा भाग होऊ शकत नाही. बरोबर, कारण ती एक टीम वर्क आहे. ते करिअर म्हणजे एका माणसाचं करिअर नसतं, त्याच्यामध्ये आपले निर्णय घेणारे लोक कोण कोण असतात, निर्णयावर इन्फ्लुएन्स करणारे लोक कोण कोण आहेत, तर आपले पालक आहेत त्या निर्णयामध्ये सहभागी असणारे, आणि आपल्या इन्फ्लुएन्स मध्ये आपण शिक्षक यांचाही एक म्हणू शकतो. त्यामुळे त्या तिघांचं एकत्रितरित्या समुपदेशन जास्त गरजेचं आहे, ना की फक्त जो परस्यू करणार आहे करिअर त्याचं समुपदेशन करणं. अगदीच. अजून काही कमेंट्स आहेत आपल्याकडे. संजय सोनटक्के सरांचं मत असं आहे की जीवन कौशल्य आणि जीवनमूल्य यांची सांगड घालून पुढील शिक्षण असावे लागेल. अगदीच बरोबर सर. आम्ही सुरुवातच यानं केलेली होती की बऱ्याचदा काही पश्चाताप करणाऱ्या लोकांची आम्ही उदाहरणं दिली की आपल्याला जीवनमूल्य आम्ही विसरलो किंवा जीवनमूल्य आम्हाला शिकवली गेली नाहीत, आणि त्यामुळे एकूण पिढीचाच नाश होतोय की काय, एकूण पिढीच्या जगण्या मरण्यावरच काय म्हणायचं, जगण्यावरच गदा येते की काय, अशा प्रकारचे प्रश्न समाजामध्ये निर्माण होण्याची शक्यता निर्माण होतील असं दिसायला लागलंय. लॉंग टर्म विचार करायला लागतो की एक पिढी शिकतीये आणि मग ती 10वी-12वी होऊन नोकरीला लागते, मग त्यांची मुलं बाळ, ह्या जेव्हा पिढीच्या दर्जात आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा हे जास्त बदल आपल्याला जाणवायला लागतात. जीवन मूल्य आणि जीवन कौशल्य ह्या गोष्टींचा विचार करतात. बरोबरच आहे. सो ह्याच्याबद्दलच आणखी एक पुढे आपण जाऊयात. तर आमिर सरांनी आणखी एक कमेंट केलेली आहे की करिअर ऐवजी संशोधनात्मक करिअर मार्गाबाबत आपली मतांतरे. तर हेच मगाशी आय थिंक सोनम सांगण्याचा प्रयत्न करत होती, मी थोडंसं इलॅबोरेट करेन की संशोधनात्मक करिअर किंवा करिअर, तर याच्यात 2 गोष्टी असतात. एक तर मी म्हटलं तसं की शिक्षणासाठी शिक्षण, मला आवडतं म्हणून मी शिकतो, असा जर विद्यार्थी असेल तर तो नक्की संशोधनाच्या दृष्टीने जाणार याची आम्हाला खात्री वाटते.
की मला आवडतं, मला याच्यात मजा येते आणि म्हणून मी याच्यात काम करणार, असा विद्यार्थी संशोधनाचं करिअर निवडतो. बरोबर. बरोबर आहे. पण हे करत असताना त्याच्यासमोर पण आणखी प्रश्न असतात की त्याचं आर्थिक पाठबळ आहे का. बरोबर. कारण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संशोधनातून येणारा मार्ग म्हणजे तुम्ही बघा, विचार करा, आजची भारतीय शिक्षण पद्धतीतलं जर तुम्ही संशोधन पाहिलं तर पहिलं तर एक 10+2 हा पहिला टप्पा, म्हणजे आता जरी नवीन टप्पे काढलेले असले NEP मधून वगैरे, तरी फायनल टप्पा एक 12वी पर्यंत झालेलाच आहे. सो 10+2 इथपर्यंत आपण काय अजिबातच संशोधनाच्या दृष्टीनं वगैरे विचार केलेला नसतो. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो 3 वर्ष जी आपली ग्रॅज्युएशनची असतात, आता 4 होतील फार तर, ती ग्रॅज्युएशनची वर्ष. त्या ग्रॅज्युएशनच्या वर्षामध्ये सुद्धा मला वाटत नाही की कॉलेजच्या पातळीवर संशोधनाला वाव दिला जातो किंवा ग्रॅज्युएशनमध्ये मुलांना संशोधन करायचं असतं हीच संकल्पना आज मला दिसत नाहीये फारशी. म्हणजे मी सुरुवातीला मागं लिखाण पण केलेलं होतं आणि आय थिंक जयंत नारळीकरांचा एक लेख होता पूर्वी 11वी-12वीच्या अभ्यासक्रमात पण तो लेख इन्क्लूड केला गेलेला होता एक्स्ट्रा रिडिंग मध्ये, की तुमची संशोधनाची केंद्र ही बेटा झालेली आहे. म्हणजे काय, तर तुमचं संशोधनाची केंद्र कुठं आहेत, विद्यापीठामध्ये आहेत. आपली संशोधनाची केंद्र कुठं आहेत, तर आयझर सारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये आहेत. म्हणजे तुम्ही बेटांमध्ये संशोधन करत आहात. मग या बेटांमध्ये पोहोचतं कोण, हा एक महत्वाचा पुढे मुद्दा आम्ही मांडणारच आहोत. पण बेटांमध्ये पोहोचतं कोण, ज्याला रिसोर्सेस अवेलेबल आहेत. तो मुलगा म्हणजे आयसर मध्ये पोहोचणारा मुलगा हा गरीब असेल याची शक्यता खूप कमी आहे. हे वास्तव आहे, कारण त्याला तेवढे रिसोर्सेस 12वी पर्यंत मिळतीलच की नाही ह्याची शंका आहे. आणि जर मग त्याला जर रिसोर्सेस असणार नाहीये, त्याचं काम तर सगळं आहे, तरी सुद्धा त्याला म्हणजे त्याचं ज्ञान, त्याच्याकडे क्षमता आहेत, पण त्या क्षमतांचा विकास करण्यासाठी लागणारे रिसोर्सेस त्याच्याकडे नसतील तर तो फारसा पुढे जाऊ शकणार नाही. मग मुद्दा असा येतो की इतके सारे अडथळे असताना संशोधनात्मक करिअर आपण निवडायचं कसं, संशोधनात्मक करिअर आपण निवडायचं कसं, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यावर वेगळी चर्चा आपण केली पाहिजे. मत बरोबर आहे की संशोधन व्हायला हवं, पण संशोधन मग असं बेटांवर करण्यापेक्षा तुमच्या प्रत्येक काय म्हणायचं शैक्षणिक टप्प्यामध्ये संशोधनात्मक कौशल्य घुसवणं हा चांगला मार्ग होऊ शकतो मला वाटतं. हो, आणि जसं आपण मगाशी बोलण्यात म्हटलं की आपले उदरनिर्वाह म्हटल्यानंतरचे ऑप्शन्स कोणते येतात, तेव्हा आपले ऑप्शन्सच जर हे असतील की इंजिनिअरिंग, मेडिकल आणि स्पर्धा परीक्षा. बरोबर. कारण मग संशोधन करायचं म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकल मधनं संशोधन होत नाही असं माझं अजिबातच मत नाही. पण जेव्हा आम्ही म्हणजे त्याने जो प्रश्न विचारला आहे त्याचा रोख मला असा वाटतोय की मूलभूत संशोधन जे म्हणतो आपण, कोर सब्जेक्ट मधलं, कोर सायन्सेस मधलं किंवा कोर काय म्हणू आपण, कोर सब्जेक्ट्स मधलं संशोधन असं त्याला म्हणायचं, बेसिक मूल्यांमधलं संशोधन. ओके. तर अशा संशोधनांमधलं जे शिक्षण असतं आपलं, म्हणजे आपण BSc म्हणूयात, BCom म्हणूयात किंवा BA म्हणूयात, हे शिक्षण घेण्याचा आपला ओघ किती आहे आणि आपलं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे आपला. एकतर आपण लास्ट ऑप्शन म्हणजे आधी 12वीला मार्क्स कसे पडतात बघूयात, मेडिकलची सीईटी क्रॅक होतीये का, इंजिनिअरिंगची सीईटी क्रॅक होतीये का, आणि हे सगळं होत नसेल तर मग BSc चूज करूयात. असं जेव्हा आपण एक बघत असू एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण म्हणत असू की संशोधनात्मक विचाराकडे आपण जायला हवं, तर ह्यांच्यामधला जो ब्रिज आहे तो आपल्याला कुठेतरी कमी करायला लागेल, तर आपण संशोधन या गोष्टींचा विचार आणखीन गांभीर्यानं करू शकतो. बरोबर आहे. आपण प्रश्न घेतच राहूयात, त्याच्यासोबतच एक मांडणीचा अनुषंगाने ही मांडणी होऊ शकते असं मला वाटतं सोनम, की मी मगाशी म्हटलं की संशोधनाची कौशल्य, संशोधनासाठी लागणारी कौशल्य आपल्याला शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यात मुलांमध्ये रुजवावी लागतील. आपण ग्रॅज्युएशनला जाऊन नाही ती रुजवू शकत आहे. मग ते आम्ही कसं करतो किंवा आम्हाला कोणती कौशल्य वाटतात की ती मुलांमध्ये लहान वयापासून रुजवली गेली पाहिजे, तर त्यातल्या काही कौशल्यांची माहिती आम्ही द्यायला सुरुवात करतो. मधून आपण प्रश्न घेतच राहूयात. सो एका कौशल्याबद्दल योगेशचा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाकडे आपण येणार आहोत. तर योगेश पण पुढच्या ऑनलाईन शिक्षण या मुद्द्याकडे आपण विचार करणार आहोत, तेव्हा आपण त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया. सो आपण आपल्या स्किल्स बद्दल जेव्हा बोलतो आहोत तेव्हा आपण पहिलं स्किल पाहिलं होतं आपलं की सेल्फ लर्निंग आणि लर्न टू लर्न. आणि संशोधनाच्या अनुषंगाने जेव्हा मी बोलेन तेव्हा संशोधन हे तर काय म्हणतात ते असं खूप स्वतःहून शिकवायला लागलो आपण, कारण ते संशोधन काही शिकवून येणारी गोष्ट नाहीये की बस बाबा आणि संशोधन कर असं येणार नाहीये. तिथे तर आपल्याला स्वतःहून शिकायला हवं, स्वतःहून शोधण्याची सवय लागायला हवी. स्वतःहून शोधणं म्हणजे संशोधन असं असू शकतं. आणि म्हणून हे महत्वाचं आहे की लर्न टू लर्न म्हणजे काय. मग त्याच्यामध्ये पुढे आपण असं म्हणू शकतो की लहान मुलांच्या दृष्टीने जे आपण विचार करतोय, कारण तुम्हाला म्हणजे सांगायला मला आवडेल की सतत तुम्हाला वाटतं की हे लहान मुलं का करतात, कारण आमचा स्वतःचा वर्क प्लेस तो आहे की आम्ही 8वी ते 10वीची मुलं शालेय पातळीवरचं एज्युकेशन ह्याच्यावर जास्त काम करण्याचा विचार करतो आहोत आणि सध्या तेच काम करतो आहोत. त्यामुळे आमच्या बोलण्यात जास्त करून तो वयोगट खूप वेळा आलेला तुम्हाला जाणवेल.
ओके, सो मी हे सांगत होते की आपण शाळेच्या पातळीवरच्या मुलांमध्ये लर्न टू लर्न कसं एम्बेड करणार आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाचे 2 मुद्दे असतात की रेफरन्स शोधत राहण्याची सवय आणि नोट मेकिंग स्किल्स. कारण जेव्हा आपल्याला स्वतःहून शिकायचं आहे, तेव्हा आपल्याला खूप सारं माहिती आधी गोळा करायला पाहिजे की आपण शिकणार कुठून आहोत हे ठरवायला हवं. आणि त्यासाठी ती जी माहिती आपल्याकडे मिळाली, आपण म्हणतो की माहितीचं मायाजाळ, की ते खरंच मायाजाळ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण एकदा गुंतलो की गुंतूनच जाऊ शकतो. मग अशा वेळेला हे मायाजाळ सॉर्ट कसं करायचं, थोडक्यात आपल्याला जे हवंय ते घ्यायचं कसं आणि ते आपल्याला हवं त्या माध्यमात ठेवायचं कसं, यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे रेफरन्स शोधत राहण्याची सवय आणि दुसरं आहे ते म्हणजे नोट मेकिंग स्किल. तर हे आपण लहान मुलांमध्ये कसं एम्बेड करायचं, म्हणजे त्यांच्यावर कसं ह्याचे संस्कार करायचे असं म्हणूयात आपण. तर आम्ही काय करतो, तर समजा एखादा पाठ आला मुलांना, तर त्यांना मागच्या वर्षी हे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन त्यांना शिकायचं होतं. तर टॅक्स कॅल्क्युलेशन शिकताना त्यांना अपेक्षित काय होतं वर्गामध्ये, की त्यांना टॅक्सची माहिती मिळणं व्यवस्थित म्हणजे वरवर मुलांना त्यांच्या वयानुसार ती माहिती मिळणं टॅक्स कॅल्क्युलेशनची. आणि पेपरमध्ये विचारला जाणारा प्रश्न शक्यतो कॅल्क्युलेशनच्या रिलेटेड होता. एखादा एमसीक्यू थोडासा थेअरीवर विचारला तर विचारला, नाहीतर मात्र कॅल्क्युलेशन कसं बरोबर. करायचं ह्या दृष्टीनं होता प्रश्न. पण आम्ही इतक्यावरच न थांबता मुलांना माहिती शोधण्यासाठी भाग पाडलं की इन्कम टॅक्स म्हणजे काय असतं नक्की, तो का गोळा केला जातो, तो कोण कोण गोळा करतो, तो आपण कोणाकडे जाऊन इन्कम टॅक्स भरतो, त्या इन्कम टॅक्सचा विनिमय कसा, म्हणजे त्याचा वापर कसा केला जातो, त्या इन्कम टॅक्सच्या वापरामुळे मग आपल्याला कोणते अधिकार प्राप्त होतात प्रश्न विचारण्याचे, किंवा तुम्ही तुमच्या घरी जा, तुमच्या पालकांसोबत इन्कम टॅक्स तुम्हाला झेपेल अशा भाषेत त्यांच्याशी चर्चा करा. बरोबर. ह्या सगळ्यातून त्यांना काय होतं, तर त्यांना शोधायला लागतं. हम्म. त्यांना हे सगळं माहिती शोधायला लागते. आणि शिवाय ही माहिती जर मला त्यांना उद्या येऊन ती मुलं जर ती माहिती मला सांगणार असतील, तर ती माहिती त्यांना व्यवस्थित लिहायला हवी, ती त्यांना व्यवस्थित नोंद करून घ्यायला हवी. आणि ह्या 2 मधून स्किल डेव्हलप होतं, ते म्हणजे रेफरन्स शोधणं आणि नोट मेकिंग स्किल. आणि शिवाय आम्ही नोट मेकिंग स्किलचे काही स्पेशल त्यांचे काय म्हणूयात लेसन्स पण घेतो, आणि त्याच्याबद्दल सुमित जास्त तुम्हाला सांगेल. राईट. तर मगाशी सोनम आता जे बोलली त्या अनुषंगाने की रिसर्च, संशोधन आणि कौशल्य त्यातली, तर महत्वाचं कौशल्य सोनम सांगते सेल्फ लर्निंग, लर्न टू लर्न. कारण संशोधनाचं ते एक कोर पार्ट आहे, मूलभूत भाग आहे. तर याच्यामधला रेफरन्स बद्दल सोनम बोलली. माझा मुद्दा हा आहे की रेफरन्स आहे, तुम्ही माहिती गोळा केलेली आहे, खूप सारा डेटा तुमच्याकडे आहे, पण खूप सारा डेटा जरी तुमच्याकडे असला तरी आपल्याला हव्या त्यावेळी हवा तो डेटा हव्या त्या प्रकारामध्ये मिळणं, उपलब्ध असणं, ही एक वेगळी गोष्ट असते. आणि ही गोष्ट आपल्याला कुठून मिळते, तर आपल्या नोट मेकिंग स्किल्स मधून येते. की मला बाबा मी पण एक महिन्याभरापूर्वी सपोज मी अभ्यास करतोय आंबेडकर या विषयावर, किंवा मी सपोज अभ्यास करतोय माझा कुठला तरी फिजिक्सचा टॉपिक, तर मी त्याच्याबद्दल काहीतरी वाचन केलंय 1 महिन्यापूर्वी, मी लिखाण करणार आहे पेपरमध्ये उद्या, तर त्याच्यासाठी 1 महिन्यापूर्वीचं वाचन माझ्या लक्षात उद्यापर्यंत राहायचं असेल तर 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. पण त्यातली एक महत्वाची गोष्ट ही की मला आदल्या दिवशी ऑर्गनाइज्ड अशा प्रकारे माझी नोट तयार असली पाहिजे, आणि ती स्वतःची असली पाहिजे. ह्याच्याबद्दल पण सोनम कदाचित बोलेल की त्या नोट्स स्वतःच्या कशा असाव्यात, आणि मग या नोट्स काढायच्या कशा, आणि नोट्स काढल्याचे फायदे काय. तर मी मध्ये एक एडेक्स कोर्सेरा हे तुम्हाला वेबसाईट्स माहीत असतील, तर तिथे मी एक कोर्स करत होतो. तर त्याच्यात नोट मेकिंगवर त्यांनी खूप मोठा वेळ डिव्होट केलेला होता. तर त्यांचं काय मत होतं की जर तुम्ही जुने लेखक असतील, संशोधक असतील, विचारवंत असतील, यांची जर तुम्ही पुस्तकं पाहिली, जुनी त्यांनी वापरलेली पुस्तकं, तर त्याच्या मार्जिनमध्ये खूप साऱ्या नोट्स काढलेल्या होत्या. मार्जिन नोट्स म्हणतो आपण याला. की मग ही संशोधक लेखक मोठे का होतात, तर त्याची कारणं त्यांना सापडतात की ही नोट मेकिंगची स्किल त्यांच्याकडे असणं. कारण नोंदी करून ठेवणं, आपल्याला पडलेले प्रश्न, आपल्याला पडलेल्या शंका, आपल्याला महत्वाचा वाटलेला भाग आपण तिथंच नोंदवून ठेवणं एक महत्वाचं कौशल्य आहे. आता हे मुलांमध्ये कसं करायचं, तर तू बाबा 9वीचा एखादा धडा आहे, 10वीचा धडा आहे, तर तो धडा वाचायला घेतलायस, पण वाचायला घेताना तुला काही सगळ्याच तो धडा कळत नाही. तो धडा जो कळत नाही भाग, जी एखादी ओळ कळत नाही, ती अंडरलाईन कर. ठीक आहे, अंडरलाईन करणं, त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क टाकणं, किंवा त्यातलं मला नक्की काय कळालं नाही हे ते बारीकसं मार्जिन मध्ये लिहून ठेवणं, अशा प्रकारची सवय आपण मुलांना लावू शकतो नक्कीच. बरोबर आहे ना. आणि आता मग ह्याचा फायदा आणखी एक असा की मुलगा काय प्रत्येक वेळेस पडली शंका, घेतलं रेफरन्स एखादं, घेतलं नेट, केला सरांना फोन, असं प्रत्येक वेळेस नाही करू शकत आहे. बरोबर. तर मग असं जर तो करू शकत नसेल, तर हे मार्जिन नोट्स मध्ये तो काय करतो, माझ्या स्वतःच्या नोंदी करून ठेवतो.
प्रश्न पडलेल्या, शंका पडलेल्या, महत्वाचे मुद्दे, आणि नंतर एकदा सगळा चॅप्टर वाचून झाला, त्याचा जो काही वाचायचा भाग होता तो झाला की तो काय करतो, ती नोंदी, त्या शंका, ते प्रश्न घेतो आणि पुन्हा एक वेगळं रिव्हिजन करतो, वेगळा स्वतःचा अभ्यास करतो. हे मार्जिन नोट आहे. त्याच्यानंतर फ्लो चार्ट्स आहेत. आता आणि महत्वाचं म्हणजे मला विशेष चांगली गोष्ट ही आहे की आम्ही जेव्हा शिकवत होतो तेव्हा या पुस्तकांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स ऑर्गनाइज स्वरूपात दिलेल्या नव्हत्या कधीच. ठीक आहे, पण अलीकडच्या पुस्तकांमध्ये आम्हाला फ्लो चार्ट्स बरोबर. दिसत आहेत, आम्हाला माइंड मॅप्स दिसत आहेत. तर आम्ही मुलांना पण हेच सांगतो की तुम्ही स्वतःचे माइंड मॅप तयार करायला शिका, कारण माइंड मॅप हे खूप महत्वाचं कौशल्य राहतं जेव्हा तुम्हाला खूप सारी माहिती खूप कमी जागेमध्ये बसवायची असते. सो ही कौशल्य माइंड त्यांना मॅप तर जो नवीन प्रश्न आला ऍक्टिव्हिटी बेस्ड, त्याच्यामध्ये Right. बऱ्याच वेळा त्यांना माइंड मॅप्स डायरेक्ट विचारलेले असतात, म्हणजे मध्ये एखादा गोल आणि त्याच्या आजूबाजूनी माहिती लिहा. सो बरोबर. या स्किल्सचं महत्व आता सगळ्यांना जाणवायला लागल्यामुळं हे म्हणजे आपण हे काय म्हणतात, शिक्षक किंवा पालक म्हणून हे लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल, हे इनडायरेक्टली इम्प्लिमेंटेशन ह्याच्यामधून होत आहे, पण ते लक्षात घेऊन आपण इम्प्लिमेंटेशन करण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. राईट. आणि जस्ट मी एंड करेन माझ्या ह्या मुद्द्याचा की हे माइंड मॅप्स, फ्लो चार्ट्स, मार्जिन नोट्स हे सगळे मुद्दे मुलांना यायला हवेत, या वयातच सुरुवात व्हायला हवी. आणि त्याच्यासाठी खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत, तुम्ही त्या रेफर करू शकता, नक्की करा. कारण ही कौशल्य एकदा आली की संशोधनाचा खूप महत्वाचा भाग, कारण तुम्ही जर कुठल्याही मुलाला विचारलं तर रेफरन्स आणि नोट मेकिंग, कारण डेटा खूप आहे पण तो डेटा गोळा करणं, पाहिजे तो गोळा करणे आणि ऑर्गनाइज करणं हे संशोधनाचा एक महत्वाचा भाग असतो. ठीक आहे, संशोधन किंवा आपला नोकरी किंवा आपला अभ्यास या right. सगळ्याच बाजूने. बरोबर आहे, बरोबर आहे. आता याच्या संदर्भात आपण काही प्रश्न आहेत का पाहूयात सोनम. जस्ट कारण एक सलग एक योगेशचा प्रश्न आपण नंतर घेणार आहोत ऑनलाईन शिक्षण बोलत असतानाच. आमिर इनामदार म्हणतात मार्क्सवादी ऐवजी मूल्य विचारांचा प्रभाव कसा कृतीतून रुजवता येईल. तर मी याच्यावर टिप्पणी करताना एवढंच म्हणू इच्छेन की सॉरी, मार्क्सवादी म्हणजे तो काय म्हणतोय, तर मार्क्सवादी म्हणजे तो म्हणतोय की मार्क्सकडे धावणारे या ऐवजी गुणांकडे धावणारी मुलं यायला, गुणांकडे धावण्याऐवजी मार्क्सकडे धावण्याऐवजी मूल्यांकडे धावणारी. तर कसा कृतीतून तो रुजवता येईल, तर तो रुजवता येणं म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल मी ना शेवटी एक आम्ही कमेंट करणार आहोत, भाषा साहित्य आणि संवेदनशीलता. ओके, तर भाषा साहित्य संवेदनशीलता याच्यामध्ये आपण तो भाग कव्हर करूयात नक्कीच आमिर सर. त्याच्यानंतर आणखी काही वेगळा क्वेश्चन आहे का, स्टुडंट्सनी जरी एखादे एम ठरवले पण तिथपर्यंत जाण्यासाठी तरी ते सफल नाही झाले, तर त्यातून येणाऱ्या नैराश्याबद्दल तुम्ही ऍज अ टीचर म्हणून काय सांगाल. तर ऋषिकेश मी हे सांगेन की नैराश्य येतं, नैराश्य हे खूप त्रासदायक असतं. नैराश्य मला वैयक्तिक आलेलं आहे, मी त्याच्यातून गेलेलो आहे, ते त्रासदायक आहे. सो पहिला टप्पा असतो ते मान्य करणं. दुसरा टप्पा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे की व्यवस्थित मेडिकल प्रोफेशनलची हेल्प घेणं. कुणाच्याही सांगण्यावर थांबू नका, व्यवस्थित मेडिकल प्रोफेशनलची हेल्प घ्या. सेल्फ हेल्पची पुस्तकं वाचून, त्याच्यानंतर कुणीतरी शिक्षक सांगतायत, कुणीतरी आई वडील सांगतायत म्हणून काही काळ तुम्ही तग धरू शकाल, नक्कीच धराल. पण जर ते डिप्रेशन असेल, क्लिनिकल डिप्रेशन असेल, तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं हाच महत्वाचा मार्ग आहे. याच्यावर मी तज्ज्ञ नाहीये, मी कमेंट करणं चुकीचं ठरेल. तुम्ही तज्ज्ञांना भेट द्या. साताऱ्यामध्ये असे खूप सारे तज्ज्ञ आहेत, हमीद दाभोलकर आहेत, त्यानंतर आय थिंक अनिमिष चव्हाण सर आहेत. ही खूप महत्वाची लोक साताऱ्यामध्ये या मानसोपचाराबद्दल, मानसिक आरोग्याबद्दल काम करत आहेत. त्यांची मदत घेणं हेच उत्तम मार्ग ठरेल. शिक्षक पालक म्हणून आपण करू शकतो की वातावरण संवादी ठेवणं, Right. मुलांना त्यांना तितकं प्रेशर नाही वाटलं पाहिजे आपल्याशी बोलण्याबद्दल, त्यांना येणाऱ्या अडचणी ते मोकळेपणानं सांगू शकले तर किमान आपल्याला या गोष्टी कळू शकतील आणि आपण योग्य ती हेल्प घेण्याकडे जाऊ शकू. राईट. तर येस, सोनम जे म्हटली ती की शिक्षक जर संवादी नसेल तर खूप अडचणी होतात, हे आम्हाला वैयक्तिक जाणवलेलं आहे. आमच्या अडचणी झालेल्या आहेत अशा खूप वेळा. त्यामुळे शिक्षकांना संवादी असणं, शिक्षकानं तसं एक फ्रेंडली नेचर तयार ठेवणं, शिक्षक हा फ्रेंड नसेल पण फ्रेंडली असेल हे तरी त्यानं किमान पाळणं हे महत्वाचा भाग आहे. हे शिक्षकांनी लक्षात ठेवलं तर फार बरं होईल अशी माझी विनंती आहे त्यांना, की तुम्ही फ्रेंडली जेवढं असाल तेवढी जास्त मुलं तुमच्याकडे अप्रोच करतील आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न मोठे होणार नाहीत किमान. त्याच्यानंतर आणखी काही प्रश्न आहेत की सामाजिक जाणीवांचा ऱ्हास. येस, सामाजिक जाणीवांचा ऱ्हास होतोच आहे. तो लहानपणापासून होतोय की नाही हा प्रश्न, म्हणजे मला असं वाटतं की मुलांवर प्रभाव पडत असतो आसपासच्या गोष्टींचा. आसपास जर सामाजिक जाणीवांचा ऱ्हास होत असेल तर तो मुलांचा निश्चित होतो. पुढचा प्रश्न आपल्याला योगेशकडून आलेला आहे की शालेय आणि महाविद्यालयांनी शिकणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना पुढील काळात
विज्ञानात रस रस राहत नाही, कुठल्या तरी क्लेरिकल कामात आणि उपजीविकेच्या धडपतीत विज्ञान हे तिथेच संपतं. नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे यात कशा प्रकारे बदल होईल. तर ऑनलाईन मध्ये मी व्यवस्थित बोलेनच याच्याबद्दल, की ऑनलाईनचे काय फायदे आहेत त्याच्याबद्दल. पण हा मुद्दा महत्वाचा आहे की विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील काळात विज्ञानात रस राहत नाही. त्याचं एक कारण असतं की रोजच्या जिंदगीच्या धबडग्यात म्हणूयात आपण, तर ते सुटून जातं. निश्चित होतं, असं खूप जणांचं होतं. अगदी विज्ञानाचा खूप कट्टर इंटरेस्ट घेऊन काम करणारी लोक सुद्धा या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीमध्ये विज्ञानापासून बाजूला पडताना दिसतात आम्हाला. तर ऑनलाईनचा काय फायदा होईल का, तर निश्चित फायदा होऊ शकतो. इंग्रजीमध्ये खूप सारे सायन्स पॉप्युलरायझेशनचे कोर्सेस, एडेक्स, कोर्सेरा यासारख्या वेबसाईट्सवर चालू आहेत. विज्ञानाबद्दल तुम्ही सतत शिकत राहू शकता, अपडेटेड राहू शकता, आणि खूप छान कोर्सेस आहेत, सोप्या भाषेतले कोर्सेस आहेत. आणि महत्वाचं म्हणजे की त्याला तुम्ही डिग्री असणं वगैरे अशी प्रिरिक्विजिट कंपल्शन नसतात. सो हा एक फायदा नक्कीच ऑनलाईन प्रणालीचा होऊ शकेल. आम्ही सुद्धा असाच एक प्रयत्न करतोच आहोत मराठीमध्ये. तुम्हाला आम्ही शेवटी बोलू की मराठीमध्ये असं विज्ञान शिक्षण किंवा एकूणच मराठीमध्ये जे आउट ऑफ द एज्युकेशन गेलेले आहेत किंवा त्यांना शिकायचं आहे पण आता ते आयुष्यामध्ये पुढे जात आहेत, शिक्षणात ते थांबू शकत नाही, त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय उभा करण्याचं आम्ही काम करतो. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. पुढं आहे की आमिर सरांचा प्रश्न आहे, साचेबंद अभ्यासक्रम आणि व्यापक जीवन कौशल्य अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांचा विकास साधणे हे नैतिक शिक्षणाचा पाया रचणं आवश्यक आहे. येस, साचेबंद अभ्यासक्रम. मी एक फक्त याला जोडेन, सरांचं म्हणणं बरोबर आहे. तुला काय वाटतं सोनम, तुझं काय मत आहे याच्यावर, की साचेबंद अभ्यासक्रम आणि व्यापक जीवन कौशल्य यांचा नैतिक पाया याच्यातून विकास साधणं आवश्यक आहे? तेच आपण जे आता मगापासून बोलतो आहोत की ही जी काही स्किल्स जी आहेत आणि आपला साचेबद्ध अभ्यासक्रम असं जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या सगळ्यांना एकत्र गुंफून आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व कसं पुढे आणता येईल हा विचार जर आपण शिक्षक आणि पालक म्हणून करायला लागलो तर हा साचेबद्धपणा आपण काही प्रमाणात कमी करू शकतो. आणि मुळात ना अभ्यासक्रम हा साचेबद्ध असणार आहे ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. कारण ते काहीतरी म्हणजे ऍट द एंड काही आपल्याला अक्वायर करायचे स्किल्स आहेत. म्हणजे त्या वयानुसार त्यांना गणितातलं कोणते भाग यायला हवेत, विज्ञानातले कोणते भाग यायला हवेत, हे जर का आपल्याला द्यायचं असेल तर त्याला काहीतरी एक काय म्हणतो आपण त्याला पॅटर्न तर राहिलाच पाहिजे. राईट. त्यामुळे साचा राहील, पण शिक्षकाचं, पालकाचं, विद्यार्थ्याचं एकत्रितपणे हे काम आहे की त्या साच्याच्या भोवती आपलं एक जग निर्माण करणं, त्या साच्याच्या भोवती एक विषयाचं विश्व निर्माण करणं, त्या साच्यातच अडकून पडण्याऐवजी. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात की असं म्हणतो की आता बिल्डिंग उभा करायची आहे तर साचा असतोच ना, प्रत्येक बिल्डिंगला साचा आहे, प्रत्येक बिल्डिंगला आरसीसीच्या पाया भरावा लागणार आहे, तुम्हाला ते पिलर्स वगैरे टाकायला लागणार, त्यामुळे साचा असणार आहे. पण साचेच्या भोवती तुम्ही बांधकाम कसं करता बाकीचं, हा पुढचा महत्वाचा भाग आहे. आणि ती जबाबदारी शिक्षक, पालक आणि एकूण समाज म्हणून आपली राहते. साचा राहणार आहे, साचा आपण नाकारू शकत नाहीये. नंतर संशोधकांची भेट, उत्तम शब्द, थँक्यू सर, असाच सुचला आम्हाला. आणि आय थिंक तो डॉक्टर दाभोलकरांचा शब्द, सॉरी अतुल पेठेंचा शब्द होता तो. ते म्हटले होते की चळवळींची भेट झालेली आहे. तर त्याच्यातून मला आता अचानक सुचला की ही संशोधकांची पण अशीच भेट झालेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. फक्त परीक्षा आधारे गुणवत्ता सिद्ध करणं किती योग्य? यस, परीक्षा आधारे गुणवत्ता सिद्ध होत नाही, पण चुकीचंच आहे ते. पण मुद्दा असा उरतो की परीक्षांच्या सोबत आपल्याला मग काहीतरी पर्याय निर्माण केला पाहिजे. परीक्षा चुकीच्या, परीक्षा नको, असं माझंही मत आहे की परीक्षा फक्त परीक्षा ही एक नसणार आहे, पण परीक्षेचा पॅटर्न बदलता येऊ शकतो. बरोबर. परीक्षेचं काय म्हणायचं, मूल्यमापनाच्या पद्धती बदलता येऊ शकतील, जे कंटिन्युअस. हा चांगलं हे आहे की मूल्यमापन म्हणजे आपण म्हणतोय की शिकतोय तर त्याचं काहीतरी मूल्यमापन म्हणजे किमान जगाला दाखवण्यासाठी किंवा मार्क्स म्हणून राहू देत, पण जो शिकतोय त्याला स्वतःला तर ते कितपत म्हणजे एक अंदाज यायला हवा की जे आपण शिकलोय त्याचं ते आपल्याला कितपत कळालंय. ते मूल्यमापन गरजेचं आहे, पण ते मूल्यमापन कोणत्या प्रकारे होते याच्यावर त्याचं कमी जास्तपणा डिपेंड राहू शकतो. राईट. त्यामुळे परीक्षा व्हाव्यात, पण परीक्षांचं स्वरूप बदललं जावं असं माझंही मत आहे. ते स्वरूपात काय असावं, तर जनरली की डू इट युअर सेल्फ बेस्ड ऍक्टिव्हिटीज ज्या असतात की तुम्ही स्वतःहून करायला लागणं. पण ना मला एक हाही प्रश्न वाटतो की हे सगळं करायचं तर इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप मोठा इश्यू आहे. तुम्ही आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल आम्हाला अजून काही प्रश्न आलेले नाहीयेत, आणि आम्हाला पण ते फार नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये घुसायचं नाहीये, कारण ती एक प्रणाली आहे, धोरण आहे, ते फक्त इम्प्लिमेंटेशन शेवटी आपल्या सगळ्यांची जबाबदारी येणार आहे. पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भाने मी बोलत होतो की
त्या धोरणानुसार काय सांगायचं होतं मला, सॉरी मी विसरलो. आपण पुढे जाऊयात, तोपर्यंत परीक्षांच्या संदर्भाने आपण बोलत होतो. मूल्यांकन कशा प्रकारे व्हावं. आणि ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. मला सुचलं की मी सांगेन, मला तो महत्वाचा मुद्दा आहे. तो साचेबद्ध शिक्षण. सोनटक्के सर काय म्हणतात सोनम वाच. उदाहरणार्थ संशोधक समुदायात असले तर कारभार तयार होतील आणि आताचे संशोधन कॅपिटल ड्रिव्हन किंवा कम्युनिटी ड्रिव्हन झालं पाहिजे. हा, कॅपिटल ड्रिव्हन आहे आणि ते कम्युनिटी ड्रिव्हन झालं पाहिजे असं संजय सर म्हणता आहेत. येस बरोबर आहे सर, कम्युनिटी ड्रिव्हन झालं पाहिजे. थर्ड पिलर नावाचं एक पुस्तक आहे रघुराम राजन यांचं, तर याच्यात ते कम्युनिटीच्याच महत्वाबद्दल बोलत आहेत. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की वाचा कम्युनिटीबद्दल. थर्ड पिलर रघुराम राजन यांचं पुस्तक आहे. त्याच्यात ते शिक्षण आणि एकूण अर्थव्यवस्थेचे घटक असणारे सगळेच गोष्टी आणि समुदाय कम्युनिटी ह्यांच्याबद्दल ते मांडणी करता आहेत. तर येस बरोबर आहे सोनटक्के सरांचं. आणखी काय, ऑनलाईन शिक्षण. ओके, बऱ्यापैकी आपले प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि पुढे पण आपण घेत राहूयात. ऑनलाईनचे जे प्रश्न आहेत योगेश विचारतो आपल्याला, तर ते प्रश्न आपण सगळे व्यवस्थित ऑनलाईनचा व्यवस्थित चर्चा करू शेवटची 5-7 मिनिटं. ठीक आहे. तर आम्ही पुढे जातो की कौशल्यांबद्दल आपण बोलत होतो की कौशल्य पण कव्हर करणं आम्हाला महत्वाचं वाटतं आहे. की दुसरं कौशल्य जे आहे ते क्रिटिकल थिंकिंगचं कौशल्य आहे. ओके, तर क्रिटिकल थिंकिंग बद्दल सोनम थोडंसं बोलेल आपल्याशी. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे विश्लेषण किंवा समीक्षात्मक विचार पद्धती, याच्याबद्दल अगदी हा एकतर खूप म्हणजे एक वेगळा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे हा. पण जर अगदी 2-3 मिनिटात सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की क्रिटिकल थिंकिंग म्हणजे टू आस्क व्हाय, का असं विचारण्याची मुलांना सवय लावण्याची गरज आहे. आणि जनरली असं होतं की एखादं छोटं बाळ सारखं का विचारायला लागलं की आपण त्याला टाळायचा प्रयत्न करतो. ज्या प्रत्येक प्रश्नाचं काचं उत्तर देऊ शकतो असं नाही, पण किमान त्यांच्या वयाच्या साजेसं असं उत्तर आपण देऊन पुढे जाऊ शकतो त्यांच्या. सो क्रिटिकल थिंकिंग बद्दल मी असं म्हणेल की सतत का हा प्रश्न विचारण्याची सवय मुलांमध्ये लावायची कशी. पुन्हा आपण येऊयात की 8वी पासून हे आपल्याला रुजवण्याचा प्रयत्न करायचा आहे, तर आपण शाळा पातळीवर हे कसं आणू शकतो. तर मी असं म्हणेन की आपण आधी स्वतः शिक्षकांनी किंवा पालकांनी स्वतः सतत मुलांना का हे प्रश्न विचारायला लावलं पाहिजे. म्हणजे की उदाहरण घेऊया आपण की एखादा फॉर्म्युला मुलांना आपण शिकवलेला आहे, तर हा फॉर्म्युला का आला असेल, कुठून आला असेल, कोणी शोधला तो तयार करण्याची गरज का निर्माण झाली असेल. आणि मग ह्या सगळ्यामधून त्या प्रश्नांची उत्तर जेव्हा मुलं शोधायला लागतील तेव्हा कदाचित तो फॉर्म्युला का आला वगैरे इथपर्यंत ते जातील की नाही माहिती नाही, कारण तो कदाचित त्यांच्या वरच्या इयत्तांचा विषय असेल आणि तो त्यांच्या समजण्याच्या पलीकडचा असेल. पण किमान मुलं तो कोणत्या संशोधकांना शोधला इथपर्यंत तरी जाऊन पोहोचतील. आणि जेव्हा ते कोणत्या तरी संशोधकापर्यंत जाऊन पोहोचतात तेव्हा जो आपण मगापासून चर्चा करतोय संशोधन सतत म्हणतोय, त्या संशोधनाची तोंड ओळख होण्यासाठी हा खूप चांगला मार्ग आहे की हा कोणत्या संशोधकांनी शोधला, तो त्यांना का शोधावासा वाटला असेल, त्याच्याबद्दल त्यांच्या काही चर्चा झाल्यात का, कोणत्या इतर संशोधकांशी त्यांची काही मतमतांतर झालीत. आणि ह्याच्याबद्दल सध्या मराठीमध्ये पण मी एखादं पुस्तक सुचवायचं म्हटलं तर अच्युत गोडबोले नावाचा एक मोठा माणूस खूप काही लिहितो आहे वेगवेगळ्या विषयांमध्ये, आणि तुम्हाला माहिती असेलच सगळ्यांना अर्थात. आणि त्याच्यामुळे अच्युत गोडबोले सरांची पुस्तकं तुम्ही मुलांना वाचायला देऊ शकता. 8वी ते 10वीच्या वयोगटातल्या मुलांना कळतील इतपत ती पुस्तकं आहेत. म्हणजे आम्ही आमच्या मुलांनाही ती सजेस्ट करतो पुस्तकं वाचायला, आणि आमची मुलं बऱ्यापैकी ती पुस्तकं वाचतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात किंवा स्वतः प्रश्नांची उत्तर शोधतात. आणि हे सगळं जे काही आम्ही बोलतो आहोत ते आम्ही प्रत्यक्षात आमच्या मुलांवर प्रयोग करून बघतो आहोत. म्हणजे या पुस्तक वाचनाबद्दल मी आता उघडणं आलंय म्हणून एक सांगेन की जे आपलं नारळीकरांचं पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव काय, अंतराळाशी जडले नाते, आकाशाशी जडले नाते, येस, ते पुस्तक. तर आमची एक म्हणजे आता ती 10वीला आहे मुलगी, पण ती जेव्हा मुलगी 9वीला होती आमची विद्यार्थिनी, तेव्हा सुमितनी सहज बोलता बोलता नारळीकरांचा उल्लेख केला होता आपल्या बोलण्यामध्ये. आणि हा उल्लेख करणं किती महत्वाचं असतं. शास्त्रज्ञांचे उल्लेख किंवा अशा मोठ्या माणसांचे उल्लेख आपल्या बोलण्यात पालकांनी किंवा शिक्षकांनी करणं, त्या उल्लेखामुळे तिला क्युरिओसिटी निर्माण झाली की नारळीकरांबद्दल आपण काहीतरी वाचायला हवं. आणि योगायोगानं आम्ही लहान मुलांसाठी लायब्ररी चालवत असल्यामुळे आमच्याकडे बरीचशी पुस्तकं आहेत त्या दृष्टीनं. सो नारळीकरांची बरीचशी पुस्तकं होती. त्यामुळे आम्ही मुलांना, तिला काय म्हटलं की अंतराशी जडले नाते हे पुस्तक तुझ्या वयाच्या मनाने खूप जरा जास्त जड जाईल, कारण त्याच्यामध्ये बेसिकली डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन अशा गोष्टी आहेत किंवा 3D शेप्स इमॅजिन करणं वगैरे आहे, जे मुलांना आता समजणं थोडंसं जड जाऊ शकतं 9वीच्या वयाला.
सो आम्ही ते टाळलं तिला आणि तिला म्हटलं की त्याच्याऐवजी तू आधी नार्डीकरांची दुसरी पुस्तकं वाच. नार्डीकरांच्या विज्ञान कथा भन्नाट आहेत, म्हणजे अगदी लहान मुलांना, म्हणजे जे आपण आता जे जग जगतोय ते जग त्यांनी काही काळापूर्वी विज्ञान कथा मराठीमधून लिहिण्याचा खूप छान प्रयत्न केला. आणि मुलांना जे मगाशी योगेश म्हटला की विज्ञानाचा रस राहत नाही वगैरे वगैरे, त्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे की विज्ञानाचा रस निर्माण करणं हा काही अचानक येणारी गोष्ट नाही, ती आभाळातनं पडणारी गोष्ट नाहीये. तो रस निर्माण करायला लागतो आणि त्यासाठी विज्ञान कथा ह्या खूप चांगला मार्ग एक ठरू शकतो. सो मी येते माझ्या विषयावर की अंजली. हा, तर तिला आम्ही ते पुस्तक द्यायचं नको म्हटलं आणि तिला काही पुस्तकं द्यायला लागलो, पण त्या मुलीनं हार मांडली नाही. तिने आमच्या 4 दिवस मागे लागली की मला ते पुस्तक हवंच आहे. आणि शेवटी आम्हाला ते पुस्तक द्यावं लागलं आणि ते पुस्तक दिलं आम्ही तिला वाचायला. पण ती देखील तितकीच तिची इच्छा होती म्हणून तिने ते पुस्तक वाचायला लागली. त्या पुस्तकातले प्रश्न ती आम्हाला विचारायला लागली, कारण तिला अर्थात काही शब्द नवीन होते त्याच्यामध्ये. आणि ते जे तिला ज्या संकल्पना समजत नव्हत्या त्या तिच्या भाषेत समजावण्याचा मी प्रयत्न करायला लागलो. हे का झालं, कारण का हा प्रश्न विचारल्यामुळं की आणि शास्त्रज्ञांची ओळख मुलांना आपण करून दिल्याबद्दल. आणि हे क्रिटिकल थिंकिंग अंडर येतं की मुलांना सतत का हा प्रश्न विचारायला लावणं. आणि पुस्तकांचे वाचन याच्यामध्ये मुलांच्या आयुष्यात यायला हवं. याबद्दल तुम्ही असं म्हणाल की वाचन म्हणजे आजकालची पोरं काहीच वाचत नाहीत, पण याच्यावर माझं आक्षेप आहे की आजकालची पोरं वाचत नाहीत. का वाचत नाही त्याच्यावर विचार करायला मुलांनी नाही पाहिजे, तर शिक्षक आणि पालक म्हणून आपण तो विचार केला पाहिजे. आपल्या घरातलं वातावरण काय आहे, आपण सतत मोबाईलमध्ये बिझी असतो का, आपल्या घरात सतत टीव्ही चालू असतो का, की आपण पुस्तक घेऊन बसतो. कारण माझं स्पष्ट मत हे आहे की मुलं ही अनुकरण प्रिय असतात. तुम्ही जसं वागताय तसं तुम्हाला ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिक्षक काय करतायत, आपले पालक काय करतायत यांना फॉलो करताना मुलं विविध गोष्टी शिकायला लागतात. त्यामुळे तुम्ही घरात पुस्तकं ठेवा, तुम्ही घरात पुस्तकं तुमच्या आसपास पडू देत, मुलांच्या आसपास पडू देत, मग मुलं वाचायला लागतील. आपण होतो क्रिटिकल थिंकिंग या विषयावर. तर हा प्रश्न मुलांना सतत का हा प्रश्न आपण विचारणं आणि मग हळूहळू मुलांनाच सवय होते आणि ते हा प्रश्न विचारला लागतात. आता आमची विज्ञानाची लेक्चर जी होतात ती म्हणजे आम्हाला मुलांना सांगायला लागतं की थांबा, आता आपल्याला सिलेबस पूर्ण करायचा आहे, त्यामुळे तुमचे थोडे का हे प्रश्न आपण आणखीन थोड्या वेळाने घेऊयात. आणि याचा फायदा आणखीन एक मी सांगेन की 9वीच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे हे सुमित आणखीन चांगलं सांगू शकेल की 9वीच्या वर्गामध्ये त्यांना एक प्रयोग होता. त्या प्रयोगाबद्दलच सुमित सांगेल आणखी. तर प्रयोग असा सिंपल होता, म्हणजे कार्बन कंपाऊंड वगैरे ते शिकतात. मग ते कार्बन कंपाऊंड शिकत असताना त्यांच्या पुस्तकामध्ये एक प्रयोग दिलेला होता. आता ऑलमोस्ट उशीर झालेला होता, सेमिस्टर वगैरे काहीतरी, किंवा मला वेळ नव्हता त्या काळामध्ये, त्यामुळे मी काही प्रयोग वगैरे घेत बसलेलो नव्हतं. मी एक्सप्लेन केला प्रयोग त्यांना, काय कसं कसं होणार ते. पण प्रयोग घेण्याइतपत माझ्याकडे तेवढी आता इन्फ्रा पण नाहीये आणि तेवढं मी करत नाहीये सध्या तरी. पण मी त्यांना सांगितलं की हे सोपा प्रयोग आहे, घरी करून बघू शकता तुम्ही. काय लागणार आहे तुम्हाला, आता फक्त एक बॅटरी लागणार आहे, आपली जी पेन्सिल असते नटराजची साधी ती पेन्सिल लागणार आहे, आणि त्याच्या पलीकडे काय लागणार आहे तर LED बल्ब कुठल्या पण इलेक्ट्रिसिटीच्या दुकानात तुम्हाला 5-10 रुपयामध्ये मिळून जातील. करून बघा बरं का. मी त्याच्यानंतर 2-3 दिवस त्याच्याबद्दल काही बोललो नाही. पण 3 ते 4 दिवसांनी साधारण एक मुलगी माझ्याकडे आली, सर मी हे केलंय, हे वर्क होतंय का बघा. आणि ही भावना परमोच्च होती. म्हणजे हा आनंद आजवर आयुष्यात झाला नव्हता की. आणि हे कशामुळे यायला लागलं मुलांमध्ये, तर त्यांना सतत क्युरिओसिटी बिल्ड करण्यामध्ये कुठेतरी आम्ही एक पाऊल पुढे टाकू शकलो मुलांच्या मध्ये. त्यामुळे त्यांना स्वतः हे प्रयोग, छोटे हँडी प्रयोग जे आहेत ते करून बघण्याची जाणीव निर्माण व्हायला लागली. बरोबर आहे. आणि ह्याच्या संदर्भानेच मी असं सांगेल सोनम की आता हे जे प्रयोग करतात मुलं किंवा हे जे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पाहतात की करून पाहतात, ही जी करून पाहण्याची आहे ती गोष्ट जी आहे ना, ती मला जास्त भावते. की हा दृष्टिकोन आपण मुलांमध्ये काय म्हणायचं, रुजवण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे. आणि हे होत राहतं जेव्हा तुम्हाला इंटरेस्ट असतो. आता एक प्रियंका देशमुख मॅडमची कॉमेंट आहे की बरोबर, आधी आपण चेंज होणं गरजेचं आहे, तेव्हा मुलं फॉलो करतील. ऍब्सोल्युटली करेक्ट, 100%. चौगुले सर पण तेच म्हणतात की आपण स्वतः वाचू लागलं तर मुले वाचू लागतील. बरोबर आहे हे. कारण आपल्यामध्ये जर बदल नसतील, आपल्या आसपास, म्हणजे आम्ही जे पेज एक चालवतो पुस्तकांच्या दुनियेत नावाचं, त्याच्यात आम्ही खाली टायटल लिहिलेलं आहे की आसपास पुस्तकं असतील. आपल्या आसपास जर मुलांच्या पुस्तकं ठेवली तर मुलं आपोआप वाचायला लागतात. तुम्हाला सांगावं नाही लागत, अरे वाच रे पुस्तक, अरे पुस्तकं वाचली पाहिजे. तुम्ही पुस्तकं सतत सोबत ठेवणं, तुम्ही पुस्तकं वाचत असणं, याच्यातून न कळत एक वातावरण निर्माण होतं. बरोबर आहे. आणि मुलं फॉलो करतात. हे जे देशमुख मॅडमचं आणि चौगुले सरांचं म्हणणं आहे ते करेक्टच आहे. मी जस्ट एक सांगेन की एक लिंक मी टाकलेली आहे आता, क्रिटिकल थिंकिंग किंवा का प्रश्न कसा विचारावा या संदर्भानं
त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. तर मुलांसाठी खास तो ब्लॉग लिहिलेला होता मी, की विज्ञानामध्ये त्याचं टायटल दिलंय विज्ञानामध्ये मार्क्स कसे मिळवावे वगैरे, पण तो एक काय म्हणायचं की ट्रेंडिंग मार्केटिंगचा भाग असतो तो. पण त्याच्यातलं जे काही संकल्पना मांडलेली आहे ती पूर्णपणे क्रिटिकल थिंकिंगची आहे. ती क्रिटिकल थिंकिंग न कळत कशा प्रकारे डेव्हलप होऊ शकतं मुलांचं, तर त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये क्रिटिकल थिंकिंग आपण कसं टाकायचं, त्याच्यासाठी तो लेख खूप उत्तम आहे. का प्रश्न कसा विचारायला लावायचा मुलांना, त्यांच्या लिंक्स कशा बिल्टअप करत जायच्या आणि याच्यातून त्यांना संशोधनाकडे कसं न्यायचं. डॉक्टर दाभोलकरांचं एक पूर्वी मत होतं, महाराष्ट्र विवेक वाहिनी त्यांनी स्थापन केली. त्याचं कारण असं होतं की ते म्हटले की विवेकी दृष्टिकोन हा तुम्ही 50-60 नंतर रुजवण्याचा प्रयत्न करणं, 50-60 वयाची माणूस असेल तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणं हे काही फारसं फिजिबल असणार नाहीये, ह्याच्यातून काही फारसे परिणाम घडून येणार नाही. तुम्ही लहानपणापासून मुलांमध्ये रुजवून केली पाहिजे असं त्यांचंही मत होतं. आणि आम्हाला पण ते मत योग्य वाटतं की संशोधन, विवेक वगैरे हे जे काही आपण टर्म्स वापरतो हे लहानपणी मुलांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने रुजवणं गरजेचं आहे. आपला वेळ कमी होत चाललेला आहे, तर हो. असं मला वाटतं की आपण आता ऑनलाईन लर्निंग जस्ट ह्याच्याबद्दल विक्रमनं कमेंट करावी, एक 10 मिनिट आम्ही जर इन्क्रीज केलं तर कम्प्लीट सगळे मुद्दे होतील असं वाटतंय आम्हाला. तर विक्रमची जर तयारी असेल तर आम्ही कंटिन्यू करू. तोपर्यंत विक्रमनं कमेंट करावी, आम्ही कंटिन्यू करू. तोपर्यंत आपण पुढे जाऊयात. तर याच्यातला क्रिटिकल थिंकिंगच्या संदर्भाने एक महत्वाचा मुद्दा मला मांडायचा होता. मग अशी ऋषिकेश कदम यांचा एक मुद्दा होता की नैराश्य वगैरे येतं. तर नैराश्य आलं की आपण बऱ्याचदा सांगतो मुलांना की अरे सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, बरोबर आहे. अशा प्रकारची आपण मांडणी करत राहतो. पण ही जी पॉझिटिव्हिटी आहे, अशा प्रकारचा सकारात्मक विचार आहे, याचा अर्थ काय, तर मला वाटत नाही की सकारात्मक विचार पाहिजे. तर सकारात्मक विचाराच्या सोबत नकारात्मक विचारांचं कौशल्य पण मुलांमध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल हे नकारात्मक विचार आले पाहिजे, हे तर कोणतरी पहिल्यांदाच सांगताय आम्हाला. पण तुम्ही जर पाहिलं तर नकारात्मक विचार हा आपल्या एकूण शिक्षण व्यवस्थेचा आणि मी तर म्हणेन एकूण मानवी प्रगतीचाच गाभा आहे. कसं काय बरं, तर एकूण जर तुम्ही पाहिलं, आता समजा तुम्हाला विमान तयार करायचं, हा तर विमान तयार करायचं असेल तुम्हाला, तर विमान तयार करताना तुम्ही काहीतरी एक बांधणी केली, पहिलं प्रारूप त्याचं तयार केलं, मॉडेल तयार केलं आणि डायरेक्ट तुम्ही उडवायला सुरुवात केली. तुम्ही काही विचार फारसा केला नाही, डायरेक्ट हा झालंय, आता मला जे वाटत होतं ते मी सगळं केलंय, करून टाकलं मी, विमान छानपैकी 5,000 फुटापर्यंत उडू शकतं. ओके, अशा प्रकारची तुम्ही मांडणी केली. आता 5,000 फुटापर्यंत विमान उडू शकतंय आणि समजा अचानक 5,000 फुटावर पायलट विमान उडवतो आहे आणि तो विमान उडवत असताना अचानक ढग आले आणि ढगांची लेअर आहे ज्याच्यामध्ये वादळी वातावरण आहे मोठं. मग काय करावं लागेल त्या पायलटला, तर साधारण 5,000 फुटाच्या वर जावं लागेल. जनरली पायलट काय करतात, ढगांच्या वरून उडण्याचा प्रयत्न करतात. मग ढगांच्या वरून जर ते उडत असतील आणि तुमचं विमानाची कॅपॅसिटी जर 5,000च राहिलेली असेल, तर याचा अर्थ काय झाला, तुम्ही विचार नाही केलेला पुढचा. आता मग करायला काय पाहिजे होतं तुम्ही, नाही असंही हे झालं नाही, तर समजा 5,000 फूट पुरेसं नाहीये किंवा असंही होऊ शकतं, ह्या सिनारिओचा तुम्ही विचार जर केलेला नसेल आणि तुम्ही म्हणला नाही नाही पॉझिटिव्ह राहू, उडणार रे, 5,000 फुटाच्या वर कशाला जायला लागतंय, सारखं काय नकारात्मक विचार करायचंय, असं म्हणून चालत नाही. आपल्याला नकारात्मक विचार म्हणजेच काय, तर पुढच्या येणाऱ्या अडचणींचा विचार करणं गरजेचं असतं. ते नाही केलं तर खूप अडचणी येऊ शकतात उलट. ठीक आहे, त्यामुळे नकारात्मक विचार करायचा म्हणजे काय करायचं, तर पुढच्या येणाऱ्या अडचणींची मांडणी स्वतःभोवती करून घ्यायची. म्हणजे तुम्ही त्या पायलटला सांगू शकता 3,000 फुटापर्यंतच उड, 2,000 फूट हे रिझर्व ठेव, काही अडचण आली तर तुला वर खाली करता येईल. उदाहरणार्थ आपण गाडी चालवताना हे करतोच ना, गाडी चालवताना बऱ्याचदा फोर व्हीलर काय अगदी टोकाने नाही चालवत आपण, थोडंसं अलीकडून चालवतो. का, कारण कुणी एखादा ट्रकवाला किंवा एखादी मोठी गाडी जर पुढून येणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बाजूला सरकण्यासाठी जागा असावी म्हणून रिझर्व ठेवतो. इथं आपण म्हणतो का, अरे नाही नकारात्मक विचार कशाला, मी कडेनच गाडी चालवणार, असं नाही होत. सकारात्मकता म्हणजे काय, फक्त विचार न करणं असं नाही होत. नकारात्मकता म्हणजे काय, तर तुमच्या अडचणींचा विचार करा. पण अर्थात हा बॅलन्स करता येणं जास्त महत्वाचं आहे. राईट. तर पुढे जाऊयात आपण. मगाशी एक प्रश्न होता कुणाचा, आय थिंक आमिर सरांचा प्रश्न होता की संवेदनशीलताचा ऱ्हास होतोय का. तर संवेदनशीलता, भाषा आणि साहित्य ह्या मुद्द्यावर आम्ही बोलणारच आहोत आता. तर तुमचे जर आणखी काही प्रश्न असतील तर सांगत राहा आम्हाला. तर भाषा, साहित्य आणि संवेदनशीलता शेवटचे काही मुद्दे आहेत हे आपले, त्याच्यानंतर आपण एंडच करणार आहोत. तर भाषा, साहित्य आणि संवेदनशीलता. तर
भाषा आपला काय होतंय माहितीये का, भाषेकडे आपण खूप दुर्लक्ष केलेलं आहे. आपण विद्यार्थ्यांना पालक विद्यार्थ्यांना सांगतात, शिक्षक काही वेळेस विद्यार्थ्यांना सांगतात की ठीक आहे ना, ठीक आहे, मराठी हिंदी इंग्लिश काय शिकण्याचे विषय आहेत का, पास हो, बस झालं. ठीक आहे, फार काय विचार करू नको, पास होतं ना, मार्क्स मिळतात ना, बस झालं. ते काय फार वाचण्याचे विषय समजून घेण्याचे विषय नाहीयेत. इथं कुठेतरी मोठी चूक होतीये. इथं दोन ठिकाणची चूक होती असं मला वाटतं. एक तर तुम्ही साहित्याचा अभ्यास टाळता आहात आणि त्याच्यातून साहित्य काय देतं तुम्हाला, संवेदनशीलता देतं असं मला वाटतं, सोनम पण बोलल्यावर. आणि दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे भाषा ही तुमच्या विज्ञान गणित शिकण्याचा मी खूप हाच- महत्वाचा पाया आहे. सोनम त्याच्याबद्दल बोलेल. हाच मुद्दा मला सांगायचा होता की जेव्हा आपण असं म्हणतो नकळत की गणित आणि विज्ञान हे महत्वाचे विषय आहेत आणि यांचा अभ्यास कर, आणि जरी आम्ही दोघेही गणित आणि विज्ञान या विषयांवर कॉन्सन्ट्रेट करणारे शिक्षक असलो तरी आमचं हे म्हणणं आहे की भाषा विषय टाळून तुम्ही गणित आणि विज्ञान यांच्याकडे येऊ शकत नाही. याचा साधा एक विचार करूयात आपण. विज्ञान जे आहे आपलं तो थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, बरोबर. सो थेरॉटिकल सब्जेक्ट आहे म्हणजे तो आपल्याला वाचायला लागतो, तो विषय वाचून तो समजून घ्यायला लागतो. डेफिनिशन्स नावाचं एक महत्वाचं हे आहे, आणि डेफिनिशन्स जे आहेत त्या खूप क्लिअर कट आपल्याला यायला लागतात. त्याच्यामधला एखाद्या शब्दाचा बदल हा पूर्णपणे त्या डेफिनिशनचा अर्थाचा अगदीच अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आणि अशा वेळेला महत्वाची काय असते तर यासाठी महत्वाची असते भाषा. म्हणजे जर तुम्ही सेमी इंग्लिश माध्यमातून शिकत असाल किंवा इंग्लिश मीडियम मधून शिकत असाल तर तुमचं इंग्लिशची कमांड किती परफेक्ट आहे याच्यावर ठरतं की तुमचं विज्ञान आणि गणित किती चांगलं होणार आहे. कारण समजा गणितामध्ये वर्ड प्रॉब्लेम्स असतात, लिनियर. मी 9वी-10वीच्या हिशोबाने बोलेन की तुम्हाला 9वी-10वीच्या मुलांना लिनियर इक्वेशन्स आहेत, टॅक्स कॅल्क्युलेशन्स आहेत, नफा तोटा काढण्याची गणितं आहेत. याच्यामध्ये जर मुलांची भाषा चांगली नसेल तर मुलांना या प्रश्नामध्ये नक्की विचारलंय काय, अपेक्षित काय आहे, आपल्याला काढायचं काय आहे, त्या इक्वेशन्सना तयार कसं करायचं आहे हे जर कळत नसेल तर नुसतं गणित येऊन त्याचा फायदा काय. गणित म्हणजे कॅल्क्युलेशन्स येऊन किंवा लिनियर इक्वेशन दिलं की बाबा हे दोन इक्वेशन सॉल्व्ह कर, अशा वेळेला ते लिनियर इक्वेशन येतच ना आम्हाला सॉल्व्ह करायला. पण मुलं अडतात कुठं, मुलांना अवघड काय जातं तुम्ही विचारलं तर मुलं सांगतील की आम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स अवघड जातात. आणि ह्या वर्ड प्रॉब्लेम्स अवघड जाण्याचं कारण असतं की त्यांना भाषा व्यवस्थित समजत नाही आहे. अशा वेळेला आपण जे भाषा विषयांकडे दुर्लक्ष करतो आहोत हे दुर्लक्ष करून चालणार नाही. मग तुम्ही इंग्रजी असो, मराठी असो किंवा तुमची इतर हिंदी, संस्कृत जी काही भाषा असो, भाषा ह्या गरजेच्या आहेत, महत्वाच्या आहेत. आणि जितकं आपण इंग्लिश गणितांना सिरियसली घेतो आहोत, भविष्य म्हणून बघतो आहोत, तितकंच तुम्ही भाषेकडे पाहिलं पाहिजे. कारण पुढे जाऊन मुलांना जेव्हा त्यांचे आयुष्यातले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत अशा वेळेला त्यांचं कम्युनिकेशन स्किल महत्वाचं ठरतं. कम्युनिकेशन स्किल कुठून येतं, जेव्हा त्याची भाषा समृद्ध असते त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स चांगले असतात. बरोबर. मग अशा वेळेला आपण जर भाषेकडे दुर्लक्ष करत असू, ज्या वयात ती घडली जाते 8वी ते 10वीच्या वयामध्ये, तेव्हा जर आपण दुर्लक्ष करत असू तर पुढे जाऊन आपण आपल्या मोठ्या प्रॉब्लेम्सला फेस कसे करणार आहोत हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. राईट. आणि भाषेच्या संदर्भानं सोनम जे सांगते ते खूप मला पटतं की, आणि गणिताच्या बाबतीत सुद्धा उदाहरणार्थ कल्पनाशक्तीबद्दल बोलतो आम्ही की विज्ञानात सपोज की तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स इमॅजिन करायचं आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन सांगताना आम्ही सांगतो काय की एका इन्फिनिटीवरून चार्ज इथपर्यंत आलेला आहे एका ठिकाणपर्यंत, अशा प्रकारे आम्ही डेफिनेशन करतो. तेव्हा हे कुठंच दिसत नसतं मुलांना. इन्फिनिटी ही संकल्पनाच इमॅजिन होत नाही मुलांना. आणि इन्फिनिटी ही संकल्पनाच ॲब्स्ट्रॅक्ट आहे, अमूर्त आहे. मग ती इमॅजिन कुठून होऊ शकते तर ती भाषेतून होते, ती तुमच्या कल्पनाशक्तीतून होते. आणि कल्पनाशक्ती येते तुमच्या भाषेतून. जर तुमची भाषाच समृद्ध नसेल तर तुम्हाला कल्पनाशक्तीचा विकास होणार नाही. आणि तुमच्या कल्पनाशक्तीचा विकास नसेल तर तुम्ही विज्ञान गणितामध्ये नोकरी मिळवण्या इतपत काहीतरी कराल, पण विज्ञान गणितातलं संशोधन करायचं असेल, विज्ञान गणिताचं कोर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, खरंच त्यातलं चांगलं काम करायचं असेल, आणि आज तर बघायला गेलं तर चांगल्या नोकऱ्याही मिळवायच्या असतील तर तुमचं विज्ञान गणितासाठी तुम्हाला भाषेचा पाया खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा मी मगाशी पण मांडला होता की साहित्य हा खूप महत्वाचा भाग आहे. साहित्य जर नसेल तर खूप मोठ्या अडचणी निर्माण होतील, संवेदनशीलता ह्रास होईल. जसं आमिर सर म्हणत होते मगाशी, गणेश देवी नावाचे एक मोठे भाषातज्ञ आहेत, त्यांचं जे सॉरी गणेश देवी नावाचे जे मोठे भाषातज्ञ आहेत त्यांनी जो भाषांचा अभ्यास केलाय त्यांचंही अशाच प्रकारचं मत आहे की भाषेचा ऱ्हास हा एकूण समाजाचा ऱ्हासाकडे जाईल. भाषेचा ऱ्हास हा समाजाच्या ऱ्हासाकडे नेत राहील आपल्याला. आणि जॉर्ज ऑरवेलची एक सुंदर कादंबरी आहे, बऱ्याच जणांना माहित असेल इथं, 1984 नावाची.
तर त्याच्यामध्ये त्यानं न्यू स्पीच, ओल्ड स्पीच नावाच्या खूप छान संकल्पना मांडलेल्या आहेत. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण भाषेला मर्यादित करतो, भाषेला संकुचित करतो, तेव्हा कशा प्रकारे एकूण समाजामधल्या काय म्हणायचं एकूण समाजाचा कसा ऱ्हास होतो, अधिक टिप्पणी करण्यापेक्षा मी म्हणेन एकूण समाजाचा कसा ऱ्हास होतो हे आपल्याला दिसायला लागतं. बरोबर आहे. सो भाषा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर मी एक प्रश्न घेईल आणि आय थिंक आपण ऑनलाईन कडे आलेलोच आहोत. 2-3 प्रश्न होते ऑनलाईन बद्दल. अभिजित बेंद्रे सरांचा पण एक प्रश्न आहे. योगेश सरांनी 2-3 प्रश्न आपल्याला विचारले होते. आपण तिथून सुरुवात करूयात. पहिला प्रश्न जस्ट मी लगेच ओके. अभिजित जडगे सरांचा एक प्रश्न आहे आपल्याला की भाषा कौशल्य सुधारण्यासाठी काय आवश्यक आहे. मी हा प्रश्न घेतो आणि मग आपण ऑनलाईनची चर्चा करू आणि मग आपण थांबण्याकडे वळूयात. बोल सोनम, भाषा कौशल्य सुधारण्यासाठी तुला काय वाटतं, काय गरजेचं आहे? माझ्या मते तर पहिला टप्पा असतो वाचन आणि काय म्हणता येईल की ते वातावरण निर्मिती, त्या भाषेची वातावरण निर्मिती. तुझं काय म्हणतंय? भाषा कौशल्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा अक्षर ओळख आणि काय म्हणू भाषेचं कौशल्य याच्यामध्ये आपण इन्क्लूड काय काय करतो. तर भाषा कौशल्यामध्ये मी माझ्या पातळीवर इन्क्लूड हे करेन की वाचता येणं, वाचलेलं समजणं आणि ते इमॅजिन होणं. बरोबर. आणि इमॅजिन होणं आणि ते समोरच्याला सांगता येणं म्हणजे कम्युनिकेशन होणं. ह्या सगळ्यांचा एकत्रित म्हणजे भाषा कौशल्य असं आपण म्हणू शकू. आणि हे कौशल्य येतं कुठून तर वाचन आणि वाचनामध्ये पण साहित्यिक दृष्टीने वाचन करणं. साहित्यिक म्हणजे काय, मुलांना आपण कादंबऱ्या वाचायला देणार आहोत असं काही नाहीये. मुलांसाठी आपण गोष्टीची पुस्तकं जी वाचायला देतो त्यांना, तर त्या गोष्टी वाचून त्यांना समजणं आणि ते त्यांच्या पातळीवर इमॅजिन होणं. म्हणजे काही लोकांनी हे अनुभवलं असेल की जेव्हा आपण एखादी कादंबरी वाचायला लागतो तेव्हा नकळत ह्या गोष्टी आपल्यामध्ये आपोआप होत असतात. म्हणजे ती प्रक्रिया आपोआप सुरू झालेली असते. कशी ती पाहूयात आपण. एक तर ती वाचतोय आपण, ती समजून घेत आहोत. अर्थातच समजून घेताना आपण काय करत असतो तर जी कादंबरीचा समजा एखादा कौटुंबिक विषय असेल तर न कळत आपल्या डोळ्यासमोर ते एक घर तयार झालेलं असतं. त्या घरातली माणसं आपली आपली आपण तयार करून ठेवलेली असतात आणि ते सगळं चित्र आपण आपल्या डोळ्यात कादंबरीच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत पूर्ण तयार करून ठेवलेलं असतं. आणि हे स्किल कोणतं आहे तर हे स्किल आहे इमॅजिनेशनचं स्किल. शिवाय ती कादंबरी वाचल्यानंतर आपल्या ती आज वाचली संपलं आणि लक्षात गेली आपल्या असं होत नाही. बऱ्याचदा ती कादंबरी आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहते. हे लक्षात राहणं म्हणजेच आपण ती समजून घेऊन वाचलेली आहे, ती व्यवस्थित इमॅजिन केली आहे. जर ती इमॅजिन झाली नसती, जर ती चित्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली नसती तर कदाचित ती आपण लवकर विसरू शकू. पण ती आपल्या डोळ्यासमोर चित्र निर्माण झाली, ती आपण इमॅजिनेशन मध्ये आणली आपल्या, म्हणून ती काय म्हणू आपण लाईफ आपल्या लक्षात राहायला लागली पुढं. आणि दुसरी गोष्ट असते की आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो. त्या कादंबरीची स्टोरी लाईन जी असते ती आपण कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्येच हे झालं की इमॅजिनेशन स्किल आपलं आणखीन पुढे गेलं, कम्युनिकेशन स्किल आलं याच्यामधून. आणि हे करण्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे वाचन, वाचन आणि फक्त वाचन. बरोबर आहे सोनम. वाचन महत्वाचं आहे आणि त्याच्यासोबतच बाकीचे जे काही आपले सेन्सेस आहेत, श्रवण असेल, पाहणं असेल, या सगळ्या चौगुले सरांनी म्हणतायत राईट चौगुले सरांनी महत्वाचा मुद्दा मांडला. श्रवण असेल तर वाचन, श्रवण आणि संवाद, जो विक्रम म्हणतो की यस संवाद म्हणजे फक्त अनेक व्यक्तींच्या सोबतचा संवादच असं नव्हे. तर तुम्ही 2 व्यक्तींच्या मधला जरी संवाद असेल ना, तुम्ही काय फार इंट्रोव्हर्ट असाल, सपोज बरेच लोक इंट्रोव्हर्ट असतात, फार त्यांना गप्पा मारता येत नाहीयेत, पण त्यांना एखाद्या विषयावर चांगला संवाद साधता येतो. बरं, डॉक्टर कलामांचं उदाहरण दिलं जातं बऱ्याचदा या बाबतीत. ते स्वतः म्हटलेले, मला कन्फर्म आठवत नाहीये याचा संदर्भ, पण ते असं त्यांच्याबद्दल असं कुठलं ते म्हटलंय स्वतः कदाचित की मी चांगल्या गप्पा मारेन का नाही मला माहित नाहीये, पण मी चांगल्या एखाद्या विषयावर संवाद मात्र मी साधू शकतो. सो हे कौशल्य मिळवता येणं हे महत्वाचं आहे. तर संवाद म्हणजे 2 व्यक्तींच्या मधला संवाद. जसं सोनम म्हणले की मला जे समजलंय ते मी इतरांना सांगतोय. बरोबर आहे. तर मला जे समजलंय ते मी इतरांना सांगणं, याच्यात पण संवादच आहे. आणि हे एकूण भाषेला आपण एकटं सुट बघण्यापेक्षा भाषेची कौशल्य सुटी येत नाही, तर अशी एक गुंफलेली येतात, एकत्रपणे पुढे येत जातात. आणि हे भाषा कौशल्य जे आपण म्हटलं होतं संवाद, हे तुम्हाला उपयोगी पडतं तुमच्या एज्युकेशन मध्ये सुद्धा. म्हणजे जेव्हा तुम्ही गणित विज्ञानाचा अभ्यास करताय किंवा इतिहास भूगोलाचा अभ्यास करताय किंवा इतर विषयांचा अभ्यास करताय, अशा वेळेला फेनमनचं वाक्य आहे की एखादी कन्सेप्ट तुम्ही शिकलाय केव्हा तर ती कन्सेप्ट तुम्हाला दुसऱ्याला सांगता येते. म्हणजे जो शिकत नाहीये ती कन्सेप्ट, त्याला जर तुम्हाला ती व्यवस्थितपणे सांगता आली ती कन्सेप्ट, तर तुम्ही ती व्यवस्थित योग्य प्रकारे शिकलाय, असं रिचर्ड फेनमनने म्हटलं. रिचर्ड फेनमन किंवा आइन्स्टाईन यापैकी दुसऱ्या दोघांपैकी कोणाच तरी ते एक छान वाक्य आहे
तर यस, भाषा कौशल्य हे महत्वाचं आहे. तर याच्यानंतर आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात. आय थिंक आपण भाषा थांबूयात आणि आता शेवटचा महत्वाचा मुद्दा मांडूयात आणि मग आपण Online अंताकडे education. येऊयात. ऑनलाईन एज्युकेशन. आधी आपण काय हा, तर आधी थोडक्यात सोनम सांगेल की आम्ही काय ऑनलाईन एज्युकेशन मध्ये करण्याचा प्रयत्न करतोय आणि मग जे प्रश्न आतापर्यंत आम्हाला आलेले आहेत, योगेश सरांनी विचारलेत, अभिजित सरांनी काही प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या सगळ्याच एक विचार मंथन आपण घडवण्याचा प्रयत्न करूया. Yes. बोल सोनम. तर आम्ही नुकतीच आमची sugatlearning.com अशी एक वेबसाईट चालू केली आहे. ही वेबसाईट 8वी ते 10वी या शालेय वयोगटाला डेडिकेटेड वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचे गणित आणि विज्ञानाचे कोर्सेस सुरू आहेत याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय करतो आहोत आम्ही, तर ऑनलाईन लर्निंग म्हणजे केवळ व्हिडिओ हे आमचं मत नाही की फक्त व्हिडिओ पाहिला ऑनलाईन युट्यूबवर आणि आपण शिकलो आणि यालाच आपण ऑनलाईन लर्निंग म्हणायचं, असं आमचं अजिबात मत नाही. आणि 8वी 10वी या वयोगटाला तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की केवळ नॉलेज किंवा एक्वायर करणं फक्त हे इम्पॉर्टंट नाही, तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते सराव करणं त्याचा. आणि त्याचा सराव करणं या दृष्टीनं आम्ही ही वेबसाईट डिझाईन केली आहे. या वेबसाईटवर आम्ही काही क्विझेस टाकलेले आहेत, कारण येणाऱ्या ज्या काही तुमच्या परीक्षा असतात तिथून पुढच्या त्या बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ या या काय म्हणतो पॅटर्न मध्ये असतात बऱ्याचशा परीक्षा. त्यामुळे आपल्याला या पॅटर्नला स्वतःला मॅच करून घेता आलं पाहिजे, म्हणून आम्ही काही क्विझेस टाकलेले आहेत. त्या क्विझेसमध्ये पण आमचे 2 क्विज असतात की प्री क्विज आणि पोस्ट क्विज. प्री क्विज का असते, तर तुम्हाला जे 9वीला शिकायचं आहे एखादा टॉपिक, तर तुम्ही तो टॉपिक काही प्रमाणात 8वी पर्यंत शिकलेला आहात. तर 8वी पर्यंत तुम्ही जे काही थोडंफार शिकलेलं आहात ते तुम्हाला नक्की समजलंय का, ते तुमच्या आता कितपत लक्षात आहे आणि तुम्ही 9वीचा टॉपिक शिकण्यासाठी तयार आहात का, हा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. ते मुलाला स्वतः कळेल, क्वेश्चन सॉल्व्ह केला आपल्याला कितपत उत्तर येतात आणि नाही येतात उत्तरं याच्यावर. त्याच्यानंतर आम्ही त्याला खाली दिलेलं असतं की जर या उत्तरांमध्ये तुला काही कमी जास्त वाटत असेल तर हे धडे जे आहेत तुमच्या मागच्या इयत्तांमधले ते जाऊन पुन्हा एकदा वाचा. मग असतो आमचं एक ऑनलाईन लेक्चर असतं जे आम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण मगाशी एका सरांनी विचारलं की एंगेजिंग कसं ठेवणार वगैरे वगैरे, त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. मी सध्या इतकंच सांगेन की साधारणतः या वयोगटाचा टाइम स्पॅन जर आपण कॉन्सन्ट्रेशनचा लक्षात घेतला तर तो 15-20 मिनिटं ते एक सलग ऐकू शकतील. या हिशोबाने आम्ही आमचे लेक्चर 15 ते 20 मिनिटांचे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर असते पोस्ट क्विज, म्हणजे लेक्चर ऐकल्या फर्स्ट रीडिंग किंवा फर्स्ट अंडरस्टँडिंग काय झालंय मुलांना याचा आपण एक अंदाज घेऊ शकतो त्या छोट्या क्विज मधून. आणि त्याच्यानंतरून मात्र आमची एक रिगरस असाइनमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित प्रश्न उत्तरं लिहायची आहेत. हे सगळं झालं ठीक आहे की तुम्ही शिकलात, तुमचा सराव झाला वगैरे ठीक आहे, पण या सरावाचं मूल्यमापन होणं देखील गरजेचं आहे की खरंच आपल्याला ते कळालंय का, कुठं काही चुकतंय का. यासाठी या सगळ्यांचे डिटेल्ड सोल्युशन सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या क्विझेस, सगळ्या असाइनमेंट्स शिवाय त्यांच्या वर्गातले जे त्यांचे प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट्स असतात या सगळ्यांची उत्तरं देण्याचा आम्ही त्याच्यामध्ये उत्तरं दिलेली आहेत. एवढं सगळं करूनही मुलांना शंका राहणारच, कारण शंका नाही पडली तर आपण शिकलो नाहीत असं आपण म्हणूयात. त्यामुळे शंका या राहणारच मुलांना. त्या शंकांचं निरसन करण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाईटवर एक सोय केलेली आहे, क्वेश्चन अँड आन्सर फोरम नावाची. त्या फोरमवर मुलं आपले प्रश्न टाकू शकतात. एक आठवड्याभराने आम्ही साधारण तो फोरम व्यवस्थित चालू आणि त्याच्यामधल्या ट्रेंडिंगमध्ये काय पॉईंट्स आहेत, कोणत्या शंका मुलांना नक्की कळत नाही आहेत त्याची उत्तर तिथं देण्याचा प्रयत्न करू किंवा त्याचे स्पेशल व्हिडिओज तयार करू आणि ते व्हिडिओज पुन्हा त्याच वेबसाईटवर पोस्ट केले जातील. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात हे सगळं जे काही चाललेलं आहे, जरी सेमी इंग्लिश माध्यम असेल किंवा इंग्रजी माध्यम असलं तरीही एक्सप्लेनेशन मात्र आमचं पूर्ण मराठीमधून आहे. कारण काय म्हणतो आपण की आपल्याला मातृभाषेतून सगळ्यात जास्त चांगलं कळू शकतं. आणि NEP बद्दल बोलायचं झालं त्याच्यामध्ये पण हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला मातृभाषेवर फोकस करा. पण मी असं म्हणेन की मातृभाषेवर फोकस करताना जी जगाची भाषा आहे ती मात्र आपण पूर्ण टाळून चालणार नाही. आपल्याला ह्या दोन्हींमध्ये मेळ साधला गेला पाहिजे. त्यामुळे आपलं अंडरस्टँडिंग नीट व्हावं यासाठी आम्ही एक्सप्लेनेशन मराठीमधून करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण आपल्या ज्या काही टर्म्स आहेत त्या मात्र इंग्लिशमधून असतात, डेफिनेशन्स ज्या काही आहेत त्या इंग्लिशमधून असतात, अंडरस्टँडिंग म्हणून मराठी असते. येस. आणि हे करत असताना एक महत्वाचा मुद्दा होता, आता आपण ऑनलाईनची चर्चा करतोय, हे आम्ही तुम्हाला सगळं सांगण्याची काय कारणं होती. तुम्ही म्हणाल प्रमोशन आहे का, तर हो, प्रमोशनचा भाग होता थोडासा, पण प्रमोशनपेक्षाही आम्हाला काय वाटतं की ऑनलाईन शिक्षण हे याचे जे येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यावर उत्तर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो. हा आमचा खूप महत्वाचा कन्सर्न होता. कारण काय होतं बघा की
आज पुरोगामी वर्तुळामध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या विरोधात चर्चा आहेत आणि आम्हाला त्या मान्य आहेत. ऑनलाईन शिक्षणाचे खूप साऱ्या अडचणी आहेत आणि त्या अमान्य करताच येणार नाहीत. आणि ऑनलाईन शिक्षण हे आपल्याला पूर्णपणे बरोबर आहे असं अजिबातच म्हणता येणार नाहीये, कारण ऑनलाईन शिक्षणाला होणाऱ्या अडचणी खूप मोठ्या आहेत, हे आम्ही मान्य करतो आहोत. पण त्यातल्या त्यात जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. जर समजा की 70% अडचणी असतील ऑनलाईन मधल्या, तर त्या किमान 50 पर्यंत आम्ही आणू का, हा आमचा प्रश्न आहे अर्थात. आणि हे सगळं व्हावं यासाठी आम्ही जी काय केलेलं आहे, आम्ही जी याची किंमत ठेवलेली आहे ती पण अगदी माफक आहे. 700 रुपये एवढी आमची किंमत आम्ही ठेवण्याचं कारणच होतं. वर्षभराची किंमत 700 रुपये ठेवण्याचं हे महत्वाचं एक कारण होतं की अगदी ज्याला अँड्रॉइड मोबाईल परवडू शकतो त्याला हे परवडावं, एवढा आमचा हेतू होता. बेसिक मुद्दा तोच आहे की ज्यांना ऑनलाईन अँड्रॉइड मोबाईल परवडू शकतो, कोणत्याही प्रकारचा साधा अँड्रॉइड मोबाईल परवडू शकतो, त्याला हे परवडलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की रेंज या गोष्टीबद्दल, तर आमचे व्हिडिओज आम्ही म्हणून तर रेकॉर्डेड ठेवले आहेत, लाईव्ह सेशनवर आम्ही भर दिलेला नाहीये. त्याच्यामुळे तो एक मुद्दा थोडासा कमी करण्याचा, म्हणजे ज्या समस्या भरपूर आहेत त्या कमी कशा करता येतील काही प्रमाणात आमच्या बाजूनं, तो आम्ही प्रयत्न केला. आणि दुसरा मुद्दा आहे की आपल्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण खेडेपाड्यांमध्ये किंवा ज्या रूट लेवलला गोष्टी राहिलेल्या आहेत ह्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आम्ही करतो आहोत त्याच्यामध्ये. येस, सो अशा प्रकारे आम्ही आमच्या परीने काही उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रश्न मांडलेच पाहिजेत, ते गरजेचेच आहेत, ते आम्हीही मांडत राहू. सगळ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, व्यवस्थेलाही प्रश्न विचारलेच पाहिजेत, पण त्याच्यासोबत आम्ही आमचाही खारीचा एक वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता त्यातले काही प्रश्न जे होते ते मी 1-2 घेतो. एक महत्वाचा प्रश्न योगेशने विचारला की स्वचा विकास होईल का आणि फक्त हुशार विद्यार्थीच हुशार राहतील का. तर यस, हा एक मोठा धोका आहे, निश्चितच हा धोका आहे. म्हणजे मगाशी मी जशी बेटा म्हटली होती तशी ऑनलाईन एज्युकेशन घेतल्यानंतर फक्त हुशार विद्यार्थ्यांची बेटा होतील का, तर हा कन्सर्न आहे. म्हणूनच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचावं हा आमचा प्रयत्न असणार आहे. रघुराम राजनच्या तर थर्ड पिलर या पुस्तकामध्ये खूप छान मांडणी पण आहे बरं का, या बेटांच्या अनुषंगानेच मांडणी आहे. ते काय म्हणत आहेत की आजच्या शिक्षणामध्ये ज्या शाळा झालेल्या आहेत बघा, की सेमी इंग्लिश किंवा एका आर्थिक स्तरानुसार शाळा वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत. म्हणजे की श्रीमंतांची एक वेगळी शाळा झाली आहे, उच्च मध्यमवर्गीयांची एक वेगळी शाळा झाली आहे, कनिष्ठ मध्यमवर्गीयांची एक वेगळी शाळा झालेली आहे. अशा प्रकारची वेगळी जे गट आहेत ते शालेय स्तरापासून पडायला लागलेले आहेत. आणि याच्यानं काय होतं आहे, खूप छान मांडणी म्हणून मी फक्त ही सांगतो आहे की समजा आता एखाद्या मोठ्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, खूप मोठी हायफाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारा मुलगा आहे, तर त्याच्यासोबत शिकणारी जी मुलं आहेत ती सुद्धा सगळी तशाच प्रकारच्या वातावरणातून आलेली मुलं आहेत, एकाच आर्थिक स्तरामधून आलेली मुलं आहेत. याच्यानं होतं काय, याच्यानं होतं की त्याच्यासोबत इतर आर्थिक स्तरातली मुलं नसतात, त्यामुळे इतर आर्थिक स्तरातल्या मुलांचे प्रश्न त्याला माहिती नसतात आणि त्यांच्या अडचणी माहित नसतात. आणि मग काय होतं की समाजाचं अगदी शालेय स्तरापासून एक प्रकारे विभाजन व्हायला लागतंय. बरोबर आहे. आणि आपण मग अशी म्हटलो की सामाजिक मूल्यांचा ऱ्हास वगैरे, त्याचं एक चुणूक म्हणूया ज्या ठिकाणाहून होऊ शकते. कारण मी ज्या गटात ज्या समाजात वावरते आहे, घरामध्ये वावरते आहे, त्याच टाईपच्या मुलांमध्ये जर मी शाळांमध्ये पण मिसळू लागले तर मग मला समस्या इतर समाजांमधल्या ज्या समस्या आहेत, माझ्या गटांमधल्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत आणि माझी संवेदनशीलता फक्त माझ्या गटापुरतीच मर्यादित राहील. हा एक धोका याच्यामधून आपल्याला संभवू शकतो. येस. त्याच्यानंतर अभिजित सरांचा मगाशी एक प्रश्न होता की कॉन्सन्ट्रेशन आणि एंगेजमेंट असा काहीतरी प्रश्न होता. मी पाहतो तो प्रश्न पुन्हा एकदा. येस, हाऊ डू यू एन्श्युअर द स्टुडंट्स एंगेजमेंट इन ऑनलाईन सेटअप. तर आम्ही जो सांगितलं की तो 5 सिस्टीम ही एक. दुसरी गोष्ट की याच्यातून सगळ्या रेमेडीज होत नाहीयेत, पालकांचं थोडं लक्ष अपेक्षित आहे आणि तो ड्रॉबॅक आहे या व्यवस्थेचा पूर्ण, हे आम्हाला जाणवतं. म्हणूनच आम्ही काय करतो आहोत की मोठ्या प्रमाणात जर कुणी असे लोक असतील, म्हणजे एका शाळेचं कुठलं तरी आम्ही उदाहरण वाचलं होतं की काय करतायत ते की मुलांकडून मोबाईल्स घेत आहेत आसपासच्या, म्हणजे आदिवासी भागातली एक शाळा आहे, ते काय करते आसपासच्या मुलांचे मोबाईल घेते, तरुण मुलांचे मोबाईल घेते जे गावी आलेले आहेत, आणि त्यांचे मोबाईल ज्यांच्याकडे रिसोर्सेस नाहीयेत अशा लहान मुलांना
देते आहे काही तासभर 2 तासभरासाठी आणि तेवढ्या काळामध्ये ते ऑनलाईन शिक्षण देतात. मग असे काही प्रयोग राबवणं आणि मग त्या काळात त्यांच्यावर वॉच ठेवणं, असे काही उपक्रम आपण राबवू शकतो. 8वी ते 10वीच्या वयोगटामध्ये एंगेजमेंटची अपेक्षा त्यांच्याकडून करणं मला नाही वाटत सर शक्य होईल. आणि इव्हन अडल्ट लोकांची होत नाही. तुम्ही जर पाहिलं एडेक्स किंवा कोर्सेरावरचे जे सक्सेस रेट्स असतात किंवा कोर्स कम्प्लिशन रेट्स असतात ते 1% कमी आहेत. सो ते अपेक्षा आपण मुलांकडून नाही करता येत. ते कोणीतरी त्यांच्यावर वॉच ठेवणार, कोणीतरी त्यांच्याकडे पाहत राहणारं गरजेचंच असतं असं आम्हाला वाटतं आहे. अजून काही प्रश्न होते का? मी पाहतोय प्रश्न. योगेशने काही प्रश्न विचारले होते. काय आव्हानं जाणवतात कार्यपद्धतीबद्दल? आम्ही बोललोच आहोत आता आय थिंक. तर आव्हानं काय जाणवतात? महत्वाची हीच होती की कनेक्टिव्हिटीचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आर्थिक प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे की रिसोर्सेस सगळ्यांना अवेलेबल नाही आहेत. आणि दुसरा सरांनी मांडलेला मुद्दा की एंगेजमेंटसाठी कोणतरी वॉच ठेवणारं लागतं आहे. आणि यस, स्वचा विकास, संवेदनशीलता, ग्रुपमध्ये शिकणं, इंटरॅक्शन, हे जे समूह शिक्षण म्हणतो आपण, तो समूह शिक्षण मात्र मिसिंग आहे. प्रायोगिक शिक्षण मिसिंग आहे. माणसांच्यातला संवाद जो असतो तो मिसिंग आहे. हे खूप मोठा ड्रॉबॅक आहे. म्हणूनच मी याच्यात असं म्हणेन की आमची जी काही ही प्रणाली आम्ही राबवतो आहोत ती कोणत्याही प्रकारे व्यवस्थेला रिप्लेसमेंट म्हणून नाही, व्यवस्थेला बदल म्हणून ती नाही, तर ती व्यवस्थेला पूरक कशी जाईल याच्या दृष्टीने आम्ही जास्त विचार करू. कारण शाळा या माध्यमाला आपण रिप्लेस करू शकत नाही. तिथं जो सामाजिक विकास होतो तो शाळेमध्येच होऊ शकतो, मुलाचा सामाजिक विकास. त्यामुळे शाळेला आपण बदल म्हणून काही करणार नाही आहोत किंवा करणं ही चुकीचं आहे असं आमचं मत आहे. पण काय म्हणतो आपण, सपोर्टिव्ह, एक पूरक गोष्ट म्हणून काहीतरी आपण उभं करू शकतो का, हा आमचा प्रयत्न असणार आहे. शाळेला रिप्लेस कुणीच करू शकत नाही आणि करणं हे खूप मोठी चूक होऊ शकेल. ऑनलाईन शिक्षण हे भविष्य मला वाटत नाही. पण येस, जे एनईपी मध्ये पण त्यांनी थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केलाय ब्लेंडेड लर्निंग वगैरे, तर ते ब्लेंडेड लर्निंग म्हणजे की ऑनलाईन शिक्षण, व्हिडिओ लेक्चर्स प्लस शालेय शिक्षण यांचं काहीतरी कॉम्बिनेशन करणं, मेळ घालणं हे होऊ शकतं. पण त्याच्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठा इश्यू आहे. कारण आपण गेली कित्येक वर्ष पाहतो आहोत की 6% बजेट आम्ही टाकू, 6% बजेट टाकू असं म्हणणारी खूप सारी सरकार आली गेली चालू आहेत. पण 6% बजेट आत्ताच्या एनईपी मध्ये पण म्हणले की 6% बजेट, पण ते काही होत नाहीये. ते बजेट येणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर आता पाहिलं असेल की 2009 साली कायदा आला. कायदा आणि धोरण याच्यात फरक आहे. धोरण म्हणजे आम्ही असं करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू अशी आश्वासनं आहेत. कायदा हे आम्ही सरकारनं स्वतःवर घालून घेतलेलं एक बंधन आहे, व्यवस्थेवर घातलेलं एक बंधन आहे. आणि कायदा कधीचा आहे? आरटी नावाचा 2009 सालचा कायदा आहे. 2009 सालचा कायदा काय सांगतो की शिक्षकाचं प्रमाण, विद्यार्थी शिक्षकाचं प्रमाण 1:30 असलं पाहिजे. म्हणजे एका शिक्षकाला 30 मुलं हँडल करता यायला पाहिजे. हे होतंय का आज? नाही होतंय. 2009 सालची गोष्ट 2020 साल आलं तरी अजूनही झालेली नाहीये. हा सरकारवर फक्त टीका करण्याचा हेतू नाहीये. आपल्याकडे असणाऱ्या कमतरतांची जाणीव आपल्याला असणं आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण उत्तराकडे जाणं इज द की वगैरे आपण जे म्हणतो. आधी आपल्याकडे समस्या काय आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रत्येकानं आपल्या पातळीवर त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी ऑनलाईनच्या बाजूने एक जस्ट सांगेन की ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपण कसा करू शकतो की म्हणजे आमचा एक मित्र आहे राजवैभव, त्याच्या उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगेन की त्याच्याकडे तो म्हणजे पूर्ण भारतभर मुळात महाराष्ट्रभर कार्यक्रम करत फिरत असतो. संविधानाच्या नीतिमूल्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो आणि ती मुलांमध्ये आणण्यासाठी तो प्रयत्न करतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत, जसं की प्रोजेक्टर वगैरे असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे तो करतोय काय, तर तो त्यांनी प्रोजेक्टरवर आमचे लेक्चर्स तो मुलांना तिथल्या गावातल्या गोळा करतोय आणि प्रोजेक्टरवर ते लेक्चर मुलांना दाखवतोय. ह्याच्यामुळे तर प्रत्येक मुलाकडे मोबाईल असायला पाहिजे अशी गरज उरत नाही. शिवाय मुलं एकत्र येत असल्यामुळे ते एकमेकांशी डिस्कशन करून सुद्धा अभ्यास करू शकतात आणि अशा पातळीवर आपण ते प्रश्न काही प्रमाणात सोडवू शकतो. सो ह्या समस्यांचा विचार आपण गाव पातळीवर देखील करायला पाहिजे. आपल्या काय म्हणतात आपल्या लेवलला पण थोडा विचार केला तर युवक म्हणून आपण खूप मोलाचा सहभाग याच्यामध्ये नोंदवू शकतो. येस. आणि हे करताना म्हणजे अजून त्यांना तो प्रयोग सुरू करणार आहे. कारण सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत ते सगळे पाळण्याची काळजी घेणं वगैरे या सगळ्यावर अजून विचार चालू आहे आमचा. सो ते करता येत असेल तर आम्ही ते करणार आहोत. पण हे सगळं करताना आरोग्य पहिलं महत्वाचं, हा आमचाही कन्सर्न आहेच आणि हा महत्वाचा मुद्दा आहेच आहे. अजून काही प्रश्न असतील तर आम्ही वेट करतो आहोत. काही प्रश्न नाही आले तर मग आपण थांबूयात. आणि धन्यवाद आधीच की आमचं एवढं सारं तुम्ही ऐकून घेतलं आणि याच्यामध्ये
याच्यामध्ये त्रुटी आहेत आमच्या, कारण आमचा अनुभव कमी आहे हे आम्ही आधीच सांगितलं आहे. आम्ही आमचा जेवढा अनुभव आहे, जेवढासा अभ्यास आहे त्या दृष्टीने बोलण्याचा प्रयत्न केला. आणि संधी आमिर सरांचा एक प्रश्न आहे, मग सोनम कंटिन्यू करेल. नवं शैक्षणिक धोरण जनमानसांच्यात रुजवण्यात काय करता येईल? तर आम्ही सांगितले ते स्किल्स डेव्हलप करणं, म्हणजे की विद्यार्थ्यांना शोधाची सवय लावणं. हे हे कुठून आलं, कसं आलं, का आलं, कुठं आलं, 5 प्रश्न आपण म्हणतो, व्हाय, व्हॉट, व्हेन, व्हेअर, हाऊ, अशा प्रकारचे काही प्रश्न आपण विचारतो. ते प्रश्न मुलांच्या समोर आपण टाकणं आणि उत्तर शोधायला लावणं, आणि ते करत असताना त्यांना मदत करणं. असं नाही की प्रश्न विचारले बघ तुझ्यातून दिला सोडून, असं पण करून उपयोग नाही, कारण त्यांना मुलाची ती काय म्हणायचं की लिंक टिकणार नाही, कन्सिस्टन्सी टिकणार नाही, आणि त्याला तेवढी ऊर्जा, मोटिवेशन राहत नाही. आपण त्याला मदत करणं पण महत्वाचं आहे. नवं शैक्षणिक धोरण जे आहे ते धोरण आहे, ते होईलच लागू, हळूहळू त्याचे प्रत्यय येत राहतील. आपण आपल्या पातळीवर कौशल्यांचा विकास, आणि कुठल्या कौशल्यांचा विकास म्हणजे फक्त जगण्याची कौशल्य, फक्त नोकरी मिळवण्याची कौशल्य म्हणून नाही, तर माणूस घडण्याची कौशल्य म्हणून आपण या सगळ्याकडे बघितलं पाहिजे. शिक्षणाचा मेन उद्देश तो असायला हवा की माणूस म्हणून आपण किती प्रगल्भ होतोय, आणि त्या दृष्टीनं आपण जास्त प्रयत्न करायला हवेत, शिक्षक आणि पालक या नात्याने. शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्वांनीच मिळून. आणखी काही प्रश्न आहेत का? शैक्षणिक धोरण पूरक आहे का? शैक्षणिक धोरणाबद्दलचे सर प्रश्न आपण शक्यतो टाळूयात, कारण शैक्षणिक धोरण पूरक आहे का, तर यस, धोरणं ठरवलेली असतात, जातात, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं आणि ते कसं केलं जाईल ह्याच्यावर ते ठरणार आहे. धोरणं आहेत, मी तर म्हणतो की कायदा असून सुद्धा अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये. 10-11 वर्ष झालं, आणि ही चूक फक्त एकट्या सरकारची नसते, सरकारची तर आहेच आहे 100%, पण आपण सर्व त्याच्यात सहभागी असतो, कारण आपण पण एक दबावगट म्हणून काम करत नाही. हा पण आपला एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे एकावर दोष लावण्यात अर्थ नाही, दोषांपेक्षा उत्तरांकडे आपण जाऊयात, असं माझं मत आहे. तोच नेहमी मार्ग असेल उत्तर शोधण्याचा. अजून काही प्रश्न आहेत? मिनिटभर थांबूया, प्रश्न नसतील मग एंड करूयात आपण. येस सर, येस. तरुणांचा अभाव आहे धोरण निर्मितीमध्ये. येस, आपण बॅलन्स साधला पाहिजे, अनुभव आणि तारुण्यातला उत्साह या दोन्ही गोष्टींचा, आणि नाविन्य. तरुणांकडे नाविन्य असतं, ते नाविन्य नवीन गोष्टींशी अपडेटेड असतात, त्या दोन्ही गोष्टींचा आपण संवाद साधला पाहिजे. शिवाय तरुणांना प्रश्न पण माहित असतात रिसेंटली विद्यार्थ्यांचे काय असू शकतात. बरोबर आहे सर? अजून काही प्रश्न? अक्षय निकम सरांचा प्रश्न आहे, या न्यू शिक्षण पद्धतीमधून गव्हर्नमेंट स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल तफावत वाढेल की कमी होईल? सर, मी हे म्हणेन की नवीन शिक्षण पद्धती म्हणजे तुम्ही कदाचित नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल बोलत असावं असं मला वाटतंय. तर नवीन शैक्षणिक धोरणामुळे गव्हर्नमेंट स्कूल आणि प्रायव्हेट स्कूलमधली तफावत वाढेल की कमी होईल हे इम्प्लिमेंटेशनवर आहे. इम्प्लिमेंटेशन चांगलं केलं तर काय होऊ शकतं हे दिल्लीमध्ये दाखवून दिलेलं आहे सिसोदिया सरांनी, मनीष सिसोदिया सरांनी. पण अर्थात सिसोदिया सरांच्या उपक्रमाच्या मर्यादा पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ते मॉडेल स्केलेबल आहे का? महाराष्ट्र आणि दिल्लीचं मॉडेल आपण जसंच्या तसं महाराष्ट्रात लागू करू शकतो का, हे महत्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे स्केलेबल आन्सर्स पण आपल्याला शोधले पाहिजे, सो उत्तरं शोधली पाहिजे. हाऊ बेसिक कन्सेप्ट ऑफ स्टुडंट्स विल डेव्हलप? सर आम्ही हेच सांगतोय मगाचपासून की बेसिक कन्सेप्ट विद्यार्थ्यांचे डेव्हलप करायचे असतील तर त्यांना का या प्रश्नाचं उत्तर शोधायला लावणं, आणि ते शोधताना आपण त्यांच्यात इंटरेस्ट घेणं. होतं काय, मला असं जाणवतं बऱ्याचदा की शिक्षकांचा जर इंटरेस्ट नसेल तर मग विद्यार्थ्याचा पण इंटरेस्ट नाही. शिक्षक जर फक्त पुस्तकापुरतं शिकवत असेल तर अडचणी येतात. सो स्टुडंटच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर उत्साही शिक्षक हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जर तुम्ही पालक असाल तर पालक आणि विद्यार्थी असाल तुम्ही, तर पालक आणि विद्यार्थ्यांना उद्देशून माझं एवढंच म्हणणं आहे की वाचा, अनुभव घ्या. ते आय थिंक अत्रेंचं वाक्य आहे, केल्याने देशाटन मनुजाच्या, केल्याने देशाटन आणि पांडित्य समथिंग मनुजा चातुर्य येत असे फार, असं काहीतरी वाक्य आहे त्यांचं. तर आपण अनुभव घेत राहणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहत राहणं हे महत्वाचं आहे. 2 प्रश्न आणखी आलेत. ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा बाऊ होतो आहे का? तर ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा बाऊ होतोय का म्हणजे काय म्हणायचंय मला सर नक्की कळलं नाही, पण कदाचित तुमचं म्हणणं असं असावं की ऑनलाईन शिक्षण प्रणाली आलीच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये, असा बाऊ होतोय का?
तर हो, थोडाफार होतो आहे, नक्कीच होतो आहे. पण तो गरज पण आहे असं आम्हाला वाटतं की बदलत्या काळानुसार बदलती उत्तरं शोधण्याकडे आपण जाऊयात. प्रश्न निर्माण त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. प्रश्न मांडलेच गेले पाहिजेत. आम्ही ही प्रश्न मांडत राहतो, पण उत्तर शोधण्याकडे पण आपली आपलं लक्ष वाटचाल पाहिजे. राहिलंच पाहिजे. आता दुसरा प्रश्न जो आहे माधुरी जाधव मॅडमचा, तो Which महत्वाचा आहे, medium- त्याकडे आपण जाऊया. विच मीडियम आणि विच बोर्ड इज गुड फॉर स्टुडंट्स. तर असं आपण बोर्ड कोणतं आणि हे कोणतं याच्यामध्ये जास्त या काय म्हणते या प्रश्नामध्ये जास्त डिबेटमध्ये जाण्यापेक्षा जे कोणतं बोर्ड तुम्हाला, म्हणजे मी मध्ये कुठेतरी वाचलं होतं तर कोणती शाळा चांगली, तर घराजवळची शाळा चांगली. अनिल अवचट यांचं मत होतं. त्यांच्या दोन्ही मुली घराजवळच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेल्या आहेत. येस. त्यामुळं ह्या गोष्टी आपण पूर्णपणे शाळेवर डिपेंड ठेवणं किंवा माध्यमांवर डिपेंड ठेवणं किंवा बोर्डवर डिपेंड ठेवणं ह्याच्याकडे न जाता आपलं मूल शिकतंय का या प्रश्नाकडे विचार जर आपण गेलो तर उत्तरं सापडायला लागतील. कारण आपण असं म्हणू शकत नाही की याच माध्यमांमधून जाणारी मुलं यशस्वी होतात किंवा या माध्यमांमधून जाणारी यशस्वी होत नाहीत, असं आपल्याकडे काही टिपिकल उदाहरणं नाहीत. बरोबर आहे. पण आम्ही जो मगाचपासून महत्वाचा मुद्दा मांडतोय की येस, मातृभाषेतलं शिक्षण हे सर्वोत्तम शिक्षण आहे. अगदी तुम्हाला मी सांगेन की जे इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन आहे, त्यांनी आयुकासोबत काही प्रोग्राम घेतले होते 2 वर्षाखाली, ज्याच्यामध्ये त्यांनी मातृभाषेतून विज्ञान गणित शिक्षण हेच उत्तम असतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. देशभर काही प्रोग्राम झाले होते. जगभर इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियननं ते प्रोग्राम घेतले, कारण सगळ्यांचं मत हे आहे की मातृभाषेतलं शिक्षणच महत्वाचं असतं. पण याच्यातला एक अंडरलाइनिंग फॅक्ट की इंग्लिशचं शिक्षण जर तुम्ही सोडत असाल तर ते चुकीचं आहे. इंग्लिशचं शिक्षण मी म्हणेन मातृभाषेतलं शिक्षण जेवढं महत्वाचं आहे, त्याच सोबत इंग्रजीचा एक विषय म्हणून वेगळा अभ्यास करणं, इंग्रजीचा एक भाषा म्हणून वेगळा अभ्यास करणं, इंग्रजीचं साहित्य म्हणून एक वेगळा अभ्यास करणं, हे अतिशय महत्वाचं आहे. त्याला पर्याय नाहीये. योग्य गुंफण घालता आली पाहिजे की आपली मातृभाषा आणि इंग्रजीचं ज्ञान यांची गुंफण नीट घालत गेलो तर आपल्याला अशी उदाहरणं दिसतं की इंग्लिश मिडियम मधून शिकणारी मुलं ही अस्खलित मराठी बोलू शकतात आणि त्यांची कमांड तितकीच आहे जरी ती त्यांचं मातृभाषा वेगळी असली तरी. आणि आपल्याला अशीही उदाहरणं भेटतील की मातृभाषेतून पूर्ण शिक्षण केलंय आणि तरीही ते खूप यशस्वी आहेत. त्यामुळे असं आपण कोणत्या तराजूत त्याला टाकणं योग्य नाही. एक उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही जिथं काम करत होतो, मी सोनमने सुरुवातीला सांगितलं, तिथं रोहिणी अय्यर नावाची एक आमची मैत्रीण होती. ती तमिळ राज्याची रहिवाशी होती मूळ, आय थिंक. तर ती इतकं सुंदर मराठी बोलायची, म्हणजे आम्हाला कधी काही शब्द वाटायचे की हा शब्द पण मराठीत किती सुंदरपणे आणि चपखलपणे वापरता येऊ शकतो. सो खूप सुंदर अशा प्रकारे पण करू शकतो जरी तुमची मातृभाषा वेगळी असली तरी. त्यामुळं माध्यम आणि बोर्ड यांचा विचार करताना आपण आपले गोल्स काय आहेत याचा विचार करूयात की आपलं मुलाचं शिक्षण या दृष्टीने कौशल्य शिक्षण ती कुठून मिळणार आहेत, ती कितपत त्याला चांगल्या दर्जाची मिळणार आहेत, झेपणार आहेत, या सगळ्यांचा विचार करून आपण आपल्या पद्धतीने निवडायला असतं की आपल्या भोवतीचं वातावरण कुठल्या माध्यमाचं आहे ते माध्यम शिक्षणासाठी सर्वोत्तम. जसं अनिल अवचट म्हणतात की आपल्या जवळची शाळा सर्वात उत्तम, तसं आपल्या वातावरणातलं माध्यम सगळ्यात उत्तम. म्हणजे मी तर म्हणेन मराठी माध्यम सगळ्यात उत्तम. पण इंग्रजी टाळता येणार नाही, ती शिकलीच पाहिजे आणि पहिलीपासून इंग्रजी असलं पाहिजे हे माझं मत आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये थोडेफार त्यांनी बदल केले की इंग्रजीला पर्याय म्हणून तुम्ही काही भाषा वापरू शकता, पण मला वाटत नाही इंग्रजी ही कंपल्सरी असलीच पाहिजे पहिलीपासून, हे माझं वैयक्तिक मत आहे. येस सर, हो, अमित सरांनी एक उदाहरण दिले, अब्दुल कलाम सरांचं आहे. जयंत नारळीकरांचं उदाहरण सुद्धा आहे आपल्याकडे. ते सुद्धा मातृभाषेतून, हिंदूतून शिकलेत मातृभाषेतून. म्हणजे ते कुठं होते, बनारस हिंदू विद्यापीठात त्यांचे वडील प्राध्यापक होते. म्हणजे ते तिथं हिंदी वातावरणात होते, त्यामुळे ते हिंदी वातावरणातून चांगल्या प्रकारे शिकू शकले. कारण तुमचं जग समजून घेण्याची जी भाषा असते ना, ती भाषा शिकण्यासाठी सगळ्यात उत्तम भाषा असते. जस्ट अर्धा 1 मिनिट थांबूयात आणि मग बघूयात. काही प्रश्न असतील तर अडचण नको. ठीक आहे, आय थिंक एंड करूयात आपण. थँक्यू सर्वांचे आभार. एवढं ऐकलं. तुमच्या काही सल्ला असतील, सूचना असतील तर आमची वेबसाईट विक्रमनं शेअर केलेली आहे. मी पण 1-2 ठिकाणी शेअर केली आहे चॅटबॉक्समध्ये. तुम्ही त्याच्यावर आम्हाला भेटू शकता किंवा तुम्ही विक्रमशी संपर्क केला, विक्रम आमच्यापर्यंत तुम्हाला नक्कीच पोहोचवेल. सो प्रणिधी फाउंडेशन आणि मराठी साहित्य विश्व ह्या दोघांचेही आभार की त्यांनी आम्हाला एवढी छान संधी मिळवून दिली. आणि पुन्हा आम्ही तेच सांगू की आम्ही आमच्या अनुभवाच्या जेवढा आमचा अनुभव आहे, जेवढं आमचं वाचन आहे, जेवढं त्या बळावर आम्ही आमचं बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळं
त्रुटी त्याची असू yes, शकतात, नक्कीच. असतील तर नक्की आमच्याशी संपर्क साधा आणि थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच.